स्वागत आहे, हळदणकर मॅडमचं स्वागत आहे, सर्व कुलकर्ण्यांचं स्वागत आहे, तर इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण आता सुरुवातीला जे काही उपचार उपाय या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आणखी जर कोणाला काही कळलं नसेल, म्हणजे काही प्रश्न असतील वैयक्तिक, तर त्याच्यामध्ये त्यांच्या घराचा नकाशा असेल तर नकाशा सुद्धा, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर कुठल्या अडचणी येत असतील तर त्याच्यावरून आपल्याला फलादेश कसा करायचा या बाबतीमध्ये आपण विचार करणार आहोत. तर कुठले प्रश्न आहेत का अगोदर तुमचे, सांगा. बोला. सर, हा, बोला. शंका आहेत, पण आधी तुम्ही आता शिकवणार आहात ना, त्याच्यात त्यांचं निरसन झालं तर ठीक आहे, नाही तर मग नंतर मध्ये विचारेन मी. ठीक मी आहे. एका वास्तूचं मुद्दाम एक ऑब्झर्वेशन केलंय, तर त्याच्यात मला थोड्याशा शंका आहेत, पण मी त्यात मी आज शिकवता शिकवता आपसू क्लिअर झाले तर ठीक आहे, नाही तर बर. विचार. ठीक आहे. थँक्यू सर. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यापासून जेव्हा तुम्ही जर बघितलं तर मी सगळे प्लान तुम्हाला शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बंगल्याचे पण प्लान घेतलेले आहेत. हो. त्यानंतर अनेक लोकांना नोट्स पाठवलेले आहेत. सगळ्यांना नोट्स पाठवू शकत नाही, तर त्या ठिकाणी जसं जमेल तसं मी पाठवत राहीन. कारण का की व्हॉट्सअपला जास्ती ऑपरेटिंग केलं तर नंबर रद्द होतो, तर त्याचं थोडीशी भीती आहे ती, तर त्याच्यामुळे ते पाठवता येत नाही. तर ड्रॉइंग तर मला वाटतं सगळ्यांनी व्यवस्थितरित्या पाहिली असतील. कुठल्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीपासून सगळं काही डिझाईन सगळं घेतलेलं आहे. कोणत्या बाजूला कोणत्या दिशेला कट आहे, तर हे मैमतंच आहे. तर जसा जमेल त्याप्रमाणे प्रत्येकाने वेगवेगळ्या तऱ्हेचं हे करावं. तत्पूर्वी घरामध्ये जर तुम्हाला काही अशा काही कटकटी वाटत असतील, तर त्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित होत असतील, किंवा त्यामध्ये यदा कदाचित काही प्रश्न असतील, किंवा काही ज्याला आपण म्हणतो की यश मिळत नसेल, नोकरी, धंदा, पैसा, किंवा तत्सम काही समस्या, शिक्षण, तर त्याच्याकरता एक व्यवस्थित तुम्हाला, जसं तुम्ही घरी गणपती आणत असाल तर त्या ठिकाणी गणपती आणताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर करावा. तर सुरुवातीला समजा गणपती आणल्यानंतर आपण गणपतीचं जे काही मूर्ती असते, तर ती छोट्यात छोटी मूर्ती ज्याला आपण म्हणतो एकाच फूटची आणली तुम्ही, तर त्या ठिकाणी गणपतीच्या पाठीमागे आरसा असायला हवा असं शास्त्र सांगतं. आता तो आरसा का असायला हवा, तर त्यामध्ये गणपतीचं सर्वांगाने दर्शन करण्यात यावं, दिसावं, म्हणून तिथे पाठीमागे आरसा असावा. आणि जो गणपती समजा तुम्ही जर बनवणार असाल, किंवा जर ज्यांची ऐपत असेल किंवा ज्यांची इच्छा असेल, तर त्यांनी लाकडाचा गणपती बनवावा असा नियम आहे. तर त्या ठिकाणी वास्तूमध्ये जर काही प्रश्न असतील, किंवा एखादा बंगला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही लाकडाची जी मूर्ती असते तर ती तुम्हाला हँडलूम हाऊसला मिळते, तर त्या ठिकाणी खादी ग्रामोद्योगमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही आणू शकता, त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये नियम असा आहे की गणपतीचा मुकुट हा सोन्याचा असणं, किंवा सोन्याचा मुलामा दिलेला असावा. त्यामध्ये मुकुटामध्ये माणिक रत्न असावं असा नियम आहे. त्यानंतर त्याचे जे सुळे आहेत, म्हणजे दात आहेत, ते दात तांब्याचे असावे, हा एक नियम आहे. जानवं गणपतीला असावंच, हा एक नियम आहे. त्याच्यामध्ये कंठी ही आवश्यक आहे. त्यानंतर पोवळं, तर त्या ठिकाणी पोवळं सुद्धा नेत्र हे पोवळ्याचे असावे. जे बनवून मिळतात तुम्हाला, तर त्याचं नेत्र वापरावं. त्याच्यानंतर गणपतीच्या जी सोंड असते त्या ह्याच्यामध्ये आपण दुर्वा जो काही गणपतीच्या डोक्यावरती वगैरे घालतो,
तो न करता सोडण्यामध्ये जो दुर्वा असतो त्याची जुडी व्हावी, वाहतो ही दुर्वाची जुडी. तर तसं गणपतीला नैवेद्य म्हणून तुम्ही जो काही नियमानुसार करता, मोदक लाडू वगैरे वगैरे, तो नाही. पण गणपती लाकडाचा असावा. साधारणतः केरळामध्ये लाकडाचे गणपती पाहिले जातात किंवा मिळतात. आपल्याकडे मुंबईमध्ये खादी ग्रामोद्योग आहे, त्याच्यामध्ये छोट्यात छोटी अगदी 4 इंचापासूनची मूर्ती लाकडाची मिळते. तर त्यामध्ये त्याला मुकुट असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये माणिक रत्न असणं गरजेचं आहे. माणिक म्हणजे त्या ठिकाणी सूर्याची प्रतीक आहे. तर त्या अशा तऱ्हेने गणपतीचं पूजन व्हावं. जर गणपती तुम्ही वर्षाला आणत असाल तर त्याच्या मागे पाठीमागे आरसा असावा. जर फोटो फ्रेम वापरत असाल तर त्याला काही आधार नाहीये. पण जर वास्तूच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही गणपती तिथे ठेवणार असाल देवपूजेला, तर त्याच्या मागे आरसा असायला हवा. आता इथपर्यंत कळलं का तुम्हाला? सर माणिकरत्न कुठं असायला हवं गणपतीच्या मुकुटामध्ये, मुकुटामध्ये. मुकुटामध्ये? आणि सर आता विसर्जन जेव्हा आता करायचं, मग हे लाकडाच्या गणपतीचं विसर्जन नाही 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 करायचं, कसं नाही करायचं मग नाही. ते? विसर्जन करणार असाल तर लाकडाचा गणपती आणायचा नाही. जर तुम्ही हा. देवपूजेला लावणार असाल तर अच्छा लाकडाचा गणपती दीर्घकाळ तुम्ही वापरू शकता, त्याचं तिथे स्थापना करू शकता. म्हणजे अच्छा, पण मग कळलं? सर त्याची आपण नॉर्मल पूजा करतो पाण्याने आंघोळ घालून, तसं हो लाकडाच्या हो गणपतीला नाही ना हो करता येऊ हो. शकत का? येस येस करता येऊ येस. शकतो. हो नक्की. ओके. लाकूड ते एवढं हे असतं ना, आणि ते हा. स्पेशली गणपतीच्या मूर्तीसाठी लाकूड बनवलेलं असतं, लाकूड आहे. बरोबर. आता हे तुम्ही खादी ग्रामोद्योग सांगितलं, इथे मुंबईमध्ये कुठे आहे? मुंबईला फाउंटनला आहे खादी ग्रामोद्योग, अंधेरीला आहे. बरीचशी बर दुकानं खादी ग्रामोद्योग बोरिवलीला आहे. तर तुमच्या इथे बर सुद्धा मला वाटतं मुलुंडला वगैरे असण्याची शक्यता आहे. तुम्ही खादी ग्रामोद्योगच्या साईटवर गेलात किंवा बर त्या ठिकाणी जे बरेचसे Amazon वरती पण लाकडाचे गणपती उपलब्ध आहेत. बर बर. पण त्याच्यात रत्न ती वापरलेली तेवढी प्युअर मिळतील की नाही ऑनलाईन, हेच जरा नाही, शंका आहे आता ना सर. ऐका, मुकुट आपल्याला बनवायचा असतो चांदीचा. मुकुट बर बर त्याच्यावरती धारण केलेला नसतो. तो बर. तुम्ही गणपती जसा असेल त्याप्रमाणे मुकुट त्या ठिकाणी बनवून घ्यायचा असतो, आणि ओके. त्याच्यावरती सोन्याचा मुलामा असेल अशी व्यवस्था करावी. बर बर. हा. आणि ओके. त्याच्यामध्ये एकाच कॅरेटचं माणिकचं रत्न मुकुटामध्ये असावं, हा नियम आहे. बर बर हं? बर. हो आणि सर, आलं गळ्यामध्ये लक्षात. कंठी असणं आवश्यक हा. आहे. हो. कंठी माळ असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. कळलं का? पण आपण शाडूचा आणला तर त्याच्या पाठीमागे आपण दरवर्षी मग तो जी हा. स्थापना केल्यानंतर आरसा आरसा, ठेवायचा. आरसा हा. ठेवायचा. गणपतीची ओके. मांडणी नेहमी पूर्वेला पाठ असावी, पश्चिमेला तोंड असावं. बर गणपती नेहमी पूर्वेलाच त्याचं आसन असावं, असा नियम आहे. बर म्हणजे बर. तुम्ही जरी वार्षिक गणपती आणला तरी सुद्धा, आणि कायमस्वरूपी जरी गणपती देवघरात ठेवणार असाल तरी सुद्धा तो तरी पूर्वेच्या सुद्धा हो. दिशेला असावा, असं आहे. बरोबर. हं? ओके. तर ओके. ही हा, बोला. मूर्ती किती इंचाची ठेवायची? 3-4 इंच मूर्ती बाजारामध्ये मिळते. आणि तुमचं जर कोण ओळखीचं केरळामध्ये वगैरे असेल तर हा. त्याला तुम्ही आणायला सांगू शकता, किंवा ऑनलाईन पण मूर्ती उपलब्ध आहेत. हा. कळलं? ओके. हा. सर, आपल्या देवघरात पंचधातूची गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या मागेही आरसा ठेवायचा का? हो, चालेल चालेल. छोटासा अच्छा. आरसा ठेवणं गरजेचं आहे. कारण का की जी फार पूर्वी मंदिरं बांधली होती ना मॅडम, तर त्याच्यामध्ये पाठीमागे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तर त्या ठिकाणी सुद्धा गणपतीची पाठ आपल्याला पाहता येते, अशा तऱ्हेचं व्यवस्था व्यवस्था केलेली होती. आमच्याकडे पार्लेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये पण गणपती आहे, त्याला सुद्धा चारी अंगाने दर्शन घेता येतं. असं आहे, हे नियम थँक्यू. आहेत. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते. जेव्हा चांदीचा कधी कधी चांदीचा गणपती असतो देवालयात किंवा पितळेचा पण असतो, आणि काही संगमरवरी मूर्ती पण असतात, मग त्यालाही हाच नियम लागू होईल का? हो हो, छोटा आरसा आरशाचा. पाठीमागे असावा. येस. आणि जानवं हे तुम्ही स्वतः घरी बनवून किंवा दोऱ्याचं जानवं बनवता येतं तर तुम्ही स्वतः जानवं बनवू शकता. पण गणपतीला हो. जानवं असावं, असं आहे. ओके. आणि कंठीमाळ. पण सर हो, छोटी जानवा आणि चांदीची पण. मूर्ती असेल तर? हा, काय म्हणता? छोटी चांदीची मूर्ती असेल तर? आता किती छोटी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे.
समजा 2 इंचाची आहे, हा तर ठीक आहे, पाठीमागे आरसा बनवू शकता तुम्ही, छोटीशी मग त्याला छोट्या पण सगळं आरसा. जानवं वगैरे सगळं हो घालायचं, कंठी वगैरे. हो हो हो, येस. छोटीच ह्याच्यामध्ये ना वस्त्र आणि जानवं हे पाहिजे, मुकुट पण पाहिजे हवा. जर समजा मुळातच मुकुट घातलेला गणपती असेल तर माणिकरत्न तिथे चिटकवायचं. ओके सर. माणिकरत्न हे सूर्याचं प्रतीक आहे, रवीचं प्रतीक असल्यामुळे माणिकरत्न तिथे असणं गरजेचं आहे. ओके कळलं? तर कंठी हो मोत्याची सर. चालते ना? हो, पण ती मोत्याची पण चालेल, हा. चांदीची सुद्धा चालेल, सोन्याची हो. चालेल, पण गळ्यामध्ये गणपतीच्या काही ना काहीतरी असावं. असं. हो. असं. सर समजा आता देवाऱ्यात छोटी मूर्ती चांदीची आहे, पण देवाऱ्याच्या वरती जर असा लाकडाचा गणपती, लाकडी मूर्ती जर करून घेतली छोटी आणि देवाऱ्याच्या वरती जर ठेवली तर चालू शकतं का? नाही, देवाऱ्याच्या वरती नाही. तुम्हाला देवाचं नाही, एक व्यवस्थित रचना करता यावी आणि नेहमी देवाऱ्यात अशा. देवारा हा पायरीवरती असावा, म्हणजे 1 हं, 2 4 5 6 अशा तऱ्हेने स्टेप वाईज हं, असावा. त्याच्यामध्ये हं. सर्व तऱ्हेचे देव ठेवावे, पण गणपती हा मध्यभागी उंचावर असावा आणि त्याच्या मागे आपल्याला मागून दर्शन घेता येईल अशी व्यवस्था असावी. ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू. मागचं दर्शन होईल असं. तर सर मी एक अन्नपूर्णा विचारू. सुद्धा गणपतीच्या कोणत्या साईडला ठेवावी असा काही नियम आहे? काय म्हणता? अन्नपूर्णाची मूर्ती जी असते देवाऱ्यामध्ये ती सुद्धा गणपतीच्या कोणत्या बाजूला असावी? उजव्या हाताला. गणपतीच्या उजव्या हाताला. ओके. सर सर मी विचारू. हा बोला. सर सफेद अर्कचे गणपती ते लाकडामध्ये गणतरी होत नाही ना? होते. नाही बघा, आता असं आहे मॅडम की तुम्हाला केरळामध्ये स्पेशली लाकडाचे गणपती मिळतात आणि ते वेगळ्या प्रकारचं लाकूड असतं आणि ते केरळामधलंच असतं. तर त्या ठिकाणी लाकडाचे गणपती तुम्ही जर कोण तुमचं ओळखीचं असेल किंवा ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता. आणि इथे जर मुंबईमध्ये घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खादी ग्रामोद्योगच्या दुकानामध्ये तिथून आलेले गणपती उपलब्ध आहेत. ओके सर. पण सर ते सफेद अर्कचे गणपती काय आहे ते? कुठलं? सफेद अर्कचे नाही आता ते काही मार्केटिंग असेल ते माहित नाही नाही ना? मला. नाही ना? आय डोंट नो. तर अशा 2 मूर्त्या ठेवायला चालतील का नाही गणपतींच्या? नाही नाही, एक ऑलरेडी देवाऱ्यामध्ये एकच गणपती व्यवस्थित असावा. हा. एकट्या गणपतीची जरी पूजा केली तरी सुद्धा तुम्ही सर्व गोष्टींची पूजा करता. गणपती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता जसं आपली श्रद्धा असेल त्याप्रमाणे आपलं घरामध्ये देऊळ तिथे असेल, म्हणजे देवाची खोली असेल, आपण जसं बंगल्यामध्ये म्हटलं टेम्पल, तर त्याप्रमाणे तिथे असावं. स्वस्तिक मंदिरावरती असावं हा नियम आहे, स्वस्तिक चिन्ह. कळलं? म्हणजे ऑलरेडी पंचधातूची असेल तर मग लाकडी गणपतीची नाही आणायची असंच ना? नाही, आवश्यक नाही आहे. जर पंचधातूची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता, पण त्याला जानवं घालून त्याच्या पाठीमागे छोटासा आरसा ठेवला तर तुम्ही दर्शन घेताना त्याची पाठीमागचा भाग सुद्धा पाहू शकता. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. दुसरा तर एक उपाय. विचारू. हा बोला. तर आता लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न मुलांचं वगैरे होतं त्यावेळेला अन्नपूर्णा आणि गोपाळकृष्ण सुनेबरोबर घरी येतात. मग पहिले सासूचे असतात ते आणि नवीन आलेल्या सुनेचे असे डबल डबल होतात. मग ते सर त्याचं चालतं का सर ते? नाही, आता मग ते कसं असतं, सासूचे असेल तर डबल डबल मागवायचं. दॅट इज नॉट परमिटेड. जर संसार कारण तिथे पहिले वेगळा ऑलरेडी करणार असाल, असतातच. हा हा. संसार वेगळा करणार असेल तर तुम्ही ते कॅरी करू शकता. अदरवाईज बरोबर दोन आहे. हो. दोन दोन देवळ चालणार नाही एका घरामध्ये. अच्छा, कारण आता आमच्याकडे काही ठिकाणी म्हणजे पहिले सासूचे आणि 2 सुना आहेत. मग त्यांचे असे 3-3 गोपाळकृष्ण काही घरात आहेत. हो 3 हो, गोपाळकृष्ण 3 आता अन्नपूर्णा. ते मग तीन तुम्ही मांडू शकत नाही. हा मग तेच म्हणलं की ते नाही चालू शकत. नाही नाही, तसं नाही चालणार. तेव्हा अशा वेळेला एकत्रच राहत असले तर मग त्याचं काय करावं सर? नाही, ठेवून द्यायचे बॉक्समध्ये, अच्छा. ठेवून ओके. द्यायचे. बर बर. बर, चालेल. आता हो दुसरा. सर. हा, दुसरा उपाय सर एक घरामधला. हा विचारू. बोला. गणपती डाव्या सोंडेचा ठेवायचा घरामध्ये की उजव्या सोंडेचा? नाही नाही, गणपती रेग्युलर जो असतो तोच, जो आपल्याकडे मांडतो तो, सिद्धिविनायक नाही.
सिद्धिविनायक वेगळा असतो आणि गणपती वेगळा आहे. कळलं? अच्छा. नाही नाही, डाव्या सोंडेचा की उजव्या सोंडेचा कोणता ठेवायचा परत घरामध्ये? सिद्धिविनायक म्हणजे आता तुम्ही समजून घ्या, उजवा का डावा डाव्या सोंडेचं हे ना, उजव्या सोंडेचं सिद्धिविनायक आहे ना. तेच अच्छा अच्छा. सांगितलं. ओके सर, थँक्यू सर. बर, आता हे कळलं. आता पुढे जाऊया. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला रविवारी किंवा मंगळवारी त्या ठिकाणी घरात सगळं कुटुंब असेल तर ठीक आहे, पण पती पत्नी जर दोघं असतील तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा, अभिजित मुहूर्त साधारणतः रोज नसतो पण हप्त्यातून 3 दिवस तरी असतो, त्या दिवशी जर रविवार आला तर चांगलं, नाही आला तर त्या ठिकाणी अभिजित मुहूर्तावरती जो वार असेल तो, त्यावेळेला तुम्हाला होम करणं, होमकुंड आणणं आवश्यक आहे. होमकुंड बनवू शकता तुम्ही किंवा एका परातीमध्ये सुद्धा वाळू वगैरे ठेवून त्याच्यावरती होम करू शकता. तर होम करण्याचं कारण का, की त्या याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला वास्तूमध्ये काही त्रास होत असेल तर अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्या जातकाच्या घरा कुटुंबातील त्रास जो आहे तो सहजपणे बाहेर निघून जातो, त्रास कमी होतो आणि एक चैतन्य निर्माण होतं. तर अशा वेळेला तुम्हाला जे अग्निकुंड करणार असाल, जिथे होमकुंड त्याला म्हणतो आपण, तर ते वापरणं अतिशय उपयुक्त आहे. तर ते तांब्याचं असावं हा एक शास्त्राचा नियम आहे, पण हल्ली लोखंडाची सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतात आणि ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर जर समजा तांब्याचं नसेल तर आपल्या घरी परातीमध्ये तुम्ही जसं की तिथे होमकुंड बनवू शकता, तर त्याप्रमाणे होमकुंड बनवून नंतर ती पूजा करायला हरकत नाही. होम करतेवेळी किंवा होमाचं जे पळीने आपण शुद्ध तूप जे हे करणार आहोत, तर त्यावेळेला आपली जी काही अपेक्षा असेल, जे काही आवश्यकता असेल, जे काही नवस असेल किंवा आपली गरज असेल, तर ती प्रार्थना करून त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून ती आहुती द्यायची असते. त्यामध्ये तुम्हाला होम साहित्यामध्ये मुळात काय वापरायचं आहे, तर होम पुडीमध्ये समिधा ह्या मिळतातच, पण त्याच्याही पेक्षा आणखी दुसरं वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी, म्हणजे ज्या ठिकाणी ही जी ज्याला आपण म्हणतो प्युअर वनस्पती आहे, त्या वनस्पतीचा वापर करून तिथे एकत्रित करून जिथे जी व्यक्ती पुरुष असेल त्याने अग्नी प्रज्वलित करावा एका वातेने, आणि त्याच्यानंतर होम पूर्णपणे पेट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आहुती द्यावी, ज्याला आपण म्हणतो की शुद्ध तुपाची असावी, आणि त्याच्यामध्ये चूर्ण, चंदनाचं चूर्ण असेल तर आणखी चांगलं. पण जेव्हा होम साहित्य तुम्ही एकत्रित कराल तर त्याच्यामध्ये वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी असणं गरजेचं आहे, आणि समिधा. आणि दुसरं, गाईची गोवरी मिळतात बाजारामध्ये, साधारणतः एक 5-10 रुपयाला अशा छोट्या छोट्या गौऱ्या मिळतात, तर त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. शंकराच्या मंदिराच्या बाहेर साधारणतः लोक किंवा जिथे देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी गौरी विकायला असतात, तर त्याचं हे करावे, किंवा स्वतःच्या घरामध्ये गाय असेल तर गौरू बनवू शकता तुम्ही. तर त्याच्याने तुम्हाला अतिशय सोपा उपाय आहे. जर तुम्हाला अनफील होत असेल, काही वेळेला कम्फर्टेबल नसाल, तर त्यावेळेला तुम्ही दुपारच्या वेळेला दोघही जण यजमान बसून तुम्ही तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा होम करू शकता. होम केल्यानंतर त्या वास्तूमध्ये पूर्णतः जी काही निगेटिव्हिटी वगैरे असेल तर त्याचं निवारण होतं, हे 100%. आणि होम हा रविवारी केला तर अतिशय चांगला, पण तुमच्याकडे आता तुम्ही स्वतः ज्योतिषी आहात, त्यावेळेला अभिजित मुहूर्त तुम्ही सहज पाहू शकता, पंचांगामध्ये पण दिलेला असतो, किंवा आपल्या ऍपमध्ये सुद्धा अभिजित मुहूर्त साधारणतः 40 मिनिटाच्या अवधीमध्ये आहे. पण आरंभ त्यावेळेला करावा, समाप्ती कधीही केली तरी चालेल, पण आरंभ अभिजित मुहूर्तावरतीच करावा. मग तो कधी 11:55 केला तरी चालेल, 12:10 केला तरी चालेल. तो जो काही मुहूर्त असतो 50 मिनिटाचा, त्याच्यामध्ये होमाला आरंभ करावा.
जर घरातील सर्व मंडळी सर बसणार असतील, 2 मिनिटं जरा, घरातील सर्व हो मंडळी असतील तर त्या ठिकाणी सर्वांनी जरी होम होम याच्यामध्ये पळीने जर शुद्ध तूप टाकलं तरी हरकत नाही. यदा कदाचित आपल्या संतती संदर्भात काही दुःख असेल, त्याला नोकरी नसेल, त्याचा आर्थिक सुबत्ता नसेल, लग्न होत नसेल, अशा नाना तऱ्हेच्या काही जर प्रश्न आपल्याला सतावत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही होम करणं अतिशय चांगलं आहे. आणि तिथे अग्नी म्हणजे ही देवता आहे आणि ती नारायणाच्या अंतर्गत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला होम करून आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची पूर्णपणे शुद्धता करून घ्यावी. जेव्हा तुम्ही होम करणार असाल त्यावेळेला पुरुषाने जानवं घालणं आवश्यक आहे. काही वेळेला काही इत्यादी लोक असतात ते जानवं वापरत नाही, पण जानवं घालावं. कळलं? त्या तत्कालिक तरी. ओके. बरं, आता विचारा काय बोलताय प्रश्न तुम्ही मॅडम. तर मी शुक्रवार मंगळवार करते घरी. महालक्ष्मी आहे ना आता कोल्हापूरची, मग 12 वाजता. आणि ओम शांती शांती सर्वारिष्ट नाशिने स्वाहा असं म्हणून तीळ वगैरे, तीळ, तांदूळ, तूप, हे लवंग, दालचिनी तुम्ही सांगितलं ना, हे सगळं आम्ही एकत्र करून मी करते शुक्रवार मंगळवार. चालते ना शुक्रवार मंगळवार? नाही असं नाही मॅडम, मला सांगतो. ऍक्च्युली कसं आहे की तांदूळ आणि तीळ तर जाळू नयेत असा नियम आहे. तुम्हाला वनस्पतीच्या अंतर्गत दालचिनी फार महत्वाची आहे, लवंग आहे, वेलची आहे, कळलं का, काळी मिरी आहे. तर अशा काही ज्या वनस्पती आहेत त्याच्याने पण तांदूळ पेटवायचे नसतात. बर असं बर बर बर. सर, मग नवरात्रीमध्ये बघा अष्टमीला होम करतात आणि एरवी सुद्धा ऑलमोस्ट याज्ञिकी किंवा असं हे करताना अष्टमीला होम करतात. मग तो चालेल का? चालेल, अष्टमीला होम केला तरी चालेल, किंवा आपल्याला दर महिन्याला 2 अष्टमी येतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षामध्ये, तरी सुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकता. म्हणजे मुहूर्त त्यावेळेला आवश्यक नाही. अष्टमी ज्या दिवशी लागणार असेल तर दुपारच्या वेळेला नेहमी होम असा करावा असा शास्त्रातला नियम आहे. म्हणजे ज्यावेळेला सूर्य पूर्णपणे आपल्या माथ्यावरून प्रवास करत असेल अशा वेळेला त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित व्हावा हा शास्त्र सांगतं. हो सर. सर एक विचारू? बोला बोला. सर, अष्टमीच्या आमच्या इथे नाशिकला ना रात्रीचा होम करतात, म्हणजे रात्री 11-12 वाजता. तर मग ते योग्य नाही ना सर? मी तुम्हाला घरात सांगितलेलं आहे. देवळामधला होम वेगळा आहे. घरातील तुम्हाला तुमचे परिवार, तुमचं कुटुंब एकत्रित बसून जर होम करणार असेल तर त्यावेळेला दुपारचा होम करावा, रात्रीचा होम करू नये. मंदिरातला नाही म्हणत मी, घरचे सगळे लोक असे घरोघरी करतात रात्रीचे. ते काय करतात ते मला माहिती नाही. मी शास्त्र शिकवतो योग्य नाही मॅडम. होम नेहमी तुम्ही अष्टमीचा बघा, देवळातला बघा, तो दुपारीच केला जातो, कळलं का. लग्न करताना सुद्धा आपण अभिजित मुहूर्तावरतीच करावं असा नियम आहे. आपण ज्या वेळेला फेरे घेतो ते सुद्धा होमाच्या समोरच घेतो, त्यावेळेला पण त्या मुहूर्तावरतीच करायचे, अभिजित मुहूर्तावरतीच लग्न करावं असा नियम आहे. सर एक विचारू, कोणत्या दिशेला करावा, म्हणजे घरामध्ये करायचं असेल तर? घरामध्ये बघा असं आहे की जो मुख्य व्यक्ती असेल त्याची बैठक उत्तरेला किंवा पूर्वेला हवी, पण त्याने पश्चिमेला किंवा दक्षिणेला पाहिलं पाहिजे. पती पत्नी जर तिथे बसणार असतील पूजेला तर त्या ठिकाणी जोड्याने जरी बसलं तर पूर्व प्रभाग किंवा उत्तर प्रभागामध्ये बसावं. पत्नी नेहमी डाव्या अंगाला तिने वास्तविक म्हणजे बसलं पाहिजे पतीच्या. असं करून तिथे चौरंगावरती होम करावा. आसन व्यवस्थित ठेवावं. लाल रंगाचा जास्ती वापर करावा, पाट वगैरे, कळलं का. हो सर. फक्त तूपच हे करायचं का आपण समिधामध्ये घालायचं का? ओके. नाही, समिधा ठेवून त्याच्यावरती तुपाचं आपण हे करायचं, अर्पण करायचं, स्वाहा करायचा. ओके. आणि पळी प्रज्वलित करताना सर कापूर वापरायचा ना? सर ते किती वेळ करायचं? 1 मिनिट. काय बोलता कुलकर्णी? प्रज्वलित करताना कापराने प्रज्वलित करायचा ना, कापूर वापरून? कापूरने करू शकता. कापूर आपला शुद्ध कापूर पाहिजे बघा. परत सांगतो,
हा हा भीमसेनी पाहिजे. कापूर तुम्हाला हा जो बाजारात अशा गोळ्या गोळ्या मिळतात ना, तो हा कापूर केमिकलचा असतो. हं? हा भीमसेनी कापडाच्या कापडाचे वड्या ज्या पाहिजे. असतात हा हा ओके त्यांनी काय. बरं, हा दुसऱ्या कोण मॅडम विचारत होत्या? बोला मॅडम. मी विचारत होते सर कवठेकर सर किती वेळ हा बोला. करायचा आणि तो आपण जप करतो ओम नमो भगवते वासुदेवा किती म्हणजे अर्धा अर्धा 8 वेळा तास तरी. वगैरे कसं असतं मॅडम माहितीये का, की आपण हा जेव्हा होम करतो ना, तर आपल्याकडे हा समिधा किती असते, तर त्या एक अच्छा एक टाकायच्या असतात. तर हा त्याला साधारणतः अर्धा तास तरी लागतो. आता बर जर बर इच्छा जास्ती असेल, काय आलं होतं? हा सर तुमचं नेट गेलेलं होतं. अच्छा. हा. हा सर एकदा ते फक्त दिशेविषयी बसण्याच्या दिशेविषयीचं परत एकदा सांगाल हा सर. बसण्याचं बघा मॅडम, एक तर आपण गुरुजींना जेव्हा बोलवतो ना, तर हा त्यावेळेला त्या ठिकाणी गुरुजींना उत्तर दिशेला पाठ करून बसायचं असतं. त्यावेळेला ओके त्यांचा उजवा हात जो आहे तो त्यांच्याकडे जातो, पश्चिमेकडे आपल्याकडे. हा. अच्छा हा तसं हा आलं लक्षात सर. ओके म्हणजे उत्तरेकडे पाठ आणि म्हणजे दक्षिणेकडे तोंड होईल असं. हो हो उत्तर किंवा हो. पूर्व पण भागात गुरुजींना बसायचं असं म्हणालात ना तुम्ही सर. नाही, आता काय गमत आहे की होम करताना मॅडम, वास्तूचा होम करतो ना आपण, त्यावेळेला हम्म. मध्यभागी असतो. हो कळलं का? घरातील हो सर मध्यभाग. आता आपला घर बरोबर किती आहे मोठं, त्याच्यावरती तो सगळा विचार अवलंबून आहे. आता राईट तसंच नसेल तर जर लिव्हिंग रूम मध्ये जर तुम्ही बसलात, तरी हा सुद्धा लिव्हिंग रूमचा मध्यभाग हा महत्वाचा आहे, ज्याला अच्छा आपण ब्रह्मस्थान म्हणू. आता बरोबर त्याच्यामध्ये उत्तर दिशेला कधीही अग्नी प्रज्वलित करू नये. अच्छा साधारणतः जी व्यक्ती यजमान जी बसते, तर ती हा पश्चिमेला पाठ करून पूर्वेला पाहते. मग हो पती पत्नी जर बरोबर बसणार असाल, तर त्या हा ठिकाणी तुम्हाला तशा रीतीने बसायचं असतं. पण ओके हा पुरुष मुख्य जर बसणार असेल, तर हा त्याला त्या ठिकाणी पूर्वेला पाहून हे केलं पाहिजे, होम केला बरोबर पाहिजे. हो सर नाहीतर एक पाठ असा ठेवायचा की ज्याच्यावरती यजमान हा बसतील आणि हा हा आलटून पालटून बसतील आणि गुरुजी तिथे मंत्र म्हणतील, तर तरी सुद्धा अच्छा चालेल. अच्छा ठीक आहे सर ओके थँक्यू सर. सर पूर्ण थँक्यू. आहुती काय केली पाहिजे मग? होम नंतर आपण पूर्ण आहुती देतो, मग त्यासाठी काय केलं पाहिजे? नाही नाही, त्याच्याकरता जे मंत्र असतील ते शास्त्रोक्त मंत्र जे आहेत ते केलं पाहिजे. पूर्ण आयुक्त स्वाहा जो आहे तो हा केला पाहिजे. ओके. आता तर बघा, म्हणजे आता आपलं गुरुजी कुटुंब. हा मॅडम बोला. गुरुजी बोलवूनच होम करायचा का हा? नाही नाही, आता तुम्ही स्वतः करणार असाल तर हरकत नाही. जर तुमची इच्छा असेल गुरुजींना बोलवायचं, तर तुम्ही बोलवू शकता, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. पण होम हे आपल्या वास्तूतील शुद्ध काम आहे. त्याच्यामध्ये वनस्पतीचाच होम असावा हा नियम आहे. गाईचं शुद्ध तूप सुद्धा जे आहे ते त्याच्यामध्येच येतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं कुठल्याही तऱ्हेचं अयोग्य मटेरियल साहित्य वापरायचं नसतं. आणि साहित्य घेताना व्यवस्थित तपासून घ्यावा की त्या ह्याची जुडी जी असते समिधाची, ती विशिष्ट लाकडांची असते आणि धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित तुम्हाला मिळेल. कळलं? थँक्यू. आता कसं आहे मॅडम की निरनिराळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात. तर काही जण जसं की मातीचं जे भांड असतं त्याच्यामध्ये होम साहित्य वापरतात आणि होम त्याच्यामध्येच करतात. कळलं का? काही ठिकाणी तांब्याचं होम कुंड असतं, काही ठिकाणी आपल्याला 4 विटा ठेवून खाली परात ठेवून त्याच्या बाजूला नंतर मग होम कुंड बनवतात. तसंही हरकत नाही, शेवटी होम होणं अत्यंत आवश्यक आहे. सुविधा असेल तर होमकुंड एक आणून ठेवावं. कळलं? सर हवन में गायत्री मंत्र बोल सकते हैं क्या?
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओके सर। गायत्री मंत्र का ये अलग है। कुलकर्णी मॅडम आलात का तुम्ही? हो सर. अच्छा. सर आता हा तुम्ही बोला. सांगितलं की गुरुजींची पाठ उत्तरेला हवी, पण आता आपल्याला गुरुजी नाहीत बोलवायचे, घरातच करायचं. समजा दर रविवारी करायचं असेल तर घरातली हो. यजमानांनी कोणत्या दिशेला तोंड करून बसलं पाहिजे? पूर्वेकडे तोंड असलं यजमान पाहिजे की यजमान पश्चिमे? बघा, नाही, यजमान जर समजा आपले पुरुष बसणार असतील तर त्या हा. ठिकाणी त्याचं तोंड जे आहे ते पूर्वेला हवं, म्हणजे अग्नी ओके. प्रज्वलित पूर्वेला होईल. कळलं ओके. का? पण तो हो सर. आपल्या ब्रह्मस्थानामध्ये त्याची रचना असावी बर सर. आणि तिथे ब्रह्मस्थान तप्त होणार नाही अशा तऱ्हेची दखल घ्यावी. जर समजा तुम्ही परातीमध्ये विटा बांधून करणार असाल तर खाली सुद्धा त्याच्या विटा ठेवा, म्हणजे त्याची झळ जमिनीला लागणार नाही. ओके. लोखंडी तवा वगैरे सुद्धा चालू शकेल सर? कारण लोखंडी तुम्ही म्हणलात की हो चालू. चालू शकेल ना सर, जुना वगैरे लोखंडीपेक्षा असेल? हो चालू आहे, म्हणजे असं तवा नाही, तव्यापेक्षा लोखंडी तुम्हाला होमकुंड बाजारामध्ये उपलब्ध आहे. आता त्या बर. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवरती अवलंबून आहे, पण तांब्याचा सर हो उपयोग हो करावा, कारण तांब हे अग्नितत्वाचं असल्यामुळे. बरोबर. कळलं? नाही सर, मातीची पण मिळतात असं. म्हणजे तर ती हो पण मग तेच वापरली तरी मातीचे मिळतात. चालतात ना? हो. चालेल, हो नक्की. पण माती तर आमच्याकडे आणखी शुद्ध आहे. कुंभारवाडा आहे, तिथे ते मिळतं, तर वापरू शकतो ना येस सर? येस. हो. ओके. हो माती आणखी उपयुक्त आहे. माती धन्यवाद सर. ही म्हणजे नॅचरल आहे. हा. कळलं का? ते धूपारती पण मातीचीच असते ना, जो धूप हो. वगैरे पूर्वी घरात? पूर्वी मातीच्याच यायच्या. पूर्वी माती यायच्या, आता नंतर हो. नाही मॉडर्न अजूनही स्टँडर्ड मिळतात स्टीलचे सर त्या? आले, पितळचे. हो. ओके. धूप हा संध्याकाळीच करावा, हो. दुपारचा नाही. हो. होम दुपारचाच करावा, सकाळचा नाही. हो. ते आणि सुद्धा कोळसा सुद्धा चांगल्या लाकडाचा असला पाहिजे ना धुपासाठी सुद्धा सर? हो. मग त्याच्यामध्ये सर तुम्ही जे सांगितलं की चंदनाचं चूर्ण आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो सर धूपारतीला? हो का नाही? धूप वापरू आरतीमध्ये शकतो. असं आहे मॅडम की धूप ज्याने निर्माण होतो, हा. तो धूप हा संध्याकाळचा केला जातो, त्यावेळेला तो सुहासिक पाहिजे. जसं आता मी हो. संध्याकाळच्या वेळेला गणपतीचं धूप आरती पाठवतो, जे तुम्ही हो. पाहता. म्हणजे हो. आरती आता पाठवतो. संध्याकाळी झाली तर त्यावेळेला 6:30 नंतर हो. संध्याकाळी त्याचा मुहूर्त असतो, त्यावेळेला तिथे धूप आरती केली जाते. आणि हो. प्रत्येक मंदिरामध्ये जिथे हे असतं तिथे नगारा वाजून पण संध्याकाळची आरती केली जाते, तेव्हा सुद्धा धूप वापरला जातो. आणि वापरला कधी जातो. हो. कधी धुपाची उदबत्ती असते स्पेशली, हो. तिथे वापरली जाते. चूर्ण वापरलं ती पण जातं. चालते का सर वापरली तरी? ते काड्या येतात किंवा हो. कप सारखे पण येतात, कप धूप म्हणून येस येतात, ते पण चालू शकतात ना सर? येस. हा. ते चालू शकतं. ओके. पण आपल्या घरातील शुद्धता राखायची असेल तर अग्नी प्रयोग हा अतिशय महत्वाचा आहे. धुपामध्ये पण अग्नीचा हे असतो, वास असतो. ओके. धन्यवाद. दशांग धूप सर वनस्पतींचा असतो पूर्ण, दशांग धूप तो पण चालेल ना? कारण तो पूर्ण प्युअर वनस्पतींचा केलेला हो. असतो. आता कसं आहे माहिती आहे मॅडम, मला तर असं वाटतं की होता असं तुम्ही स्वतः हा बनवा. कुलकर्णी मॅडम जरा आवाज द्या, तुमचं नाव दिसत नाही. हा सर. हा आता आला. हा. आलं. हा असं आहे मॅडम की होता असतं तुम्ही तुमचं साहित्य स्वतः बनवलं तर अतिशय उपयुक्त आहे. कळलं का? कारण का की हो बाहेरचं सर. साहित्य रेडीमेड किंवा तसं काही वापरू नका. लोक आपल्याला पैसे कमवण्यासाठी आता काही विकायला लागलेले आहेत. काही जसं शिकवायला लागल्या तसं काही विकायला लागलेले आहेत. कळलं? तसं सर करू नका. निर्माल्यापासून पण हो सर, घरी बरोबर बनवता आहे. येतो सर. निर्माल्याचा करतात हे सर, काय बऱ्याच वेळा घरात करतात, ते शुद्ध असतो तो ना. आपण निर्माल्या असंही टाकूनच म्हणजे पाण्यात सोडून वगैरे देण्यापेक्षा त्याचा आपण धूप पण बनवू शकतो सर. हरकत नाही. पुष्प हं. सुकलेलं असतं ना, पान आणि हो फूल. हो 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 पान आणि फूल सुकलेलं असतं, त्याचा चुरा करून तुम्ही त्याचा वापर करू शकता. हो सर. हो. असं आहे. पण हे एक वास्तूमध्ये वापरण्यात येणारी गोष्ट आहे, तर त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला शुद्धीकरण
करायला लागतं. शुद्धीकरण होतं 100%. ओके. वास्तू शुद्ध असावी हा नियम आहे. वास्तू जर शुद्धता असेल तर तुमच्याकडे कुठल्याही तऱ्हेची कमतरता राहत नाही. होता असतं पती पत्नीमध्ये तंटा नसावा. समजूतीने घ्यावं. हो सर, बरेच प्रश्न येतात. मी पहिल्यांदा हेच सांगते की जिथे घरात तसा तंटा असतो तिथे सुख शांती नांदत नाही. तर पहिले ते तुम्ही एकमेकाला समजून घ्या, बाकी सगळे प्रश्न आपोआप एक वेळ सुटतील. तुम्ही जर दोघं एकमेकाने संगनमताने राहिलात तर. मी बऱ्याच वेळेला सुचवते सर, तुम्ही हे सांगितलं, धन्यवाद सर. महात्मा गांधीचा नियम आहे, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत करो. असं आहे. तसं तोंडावर बोट हाताची घडी हे पहिल्यापासून सांगितलेलं आहे. हाताची घडी म्हणजे कुठल्याही हालचाली नाही, तोंडावर बोट. जास्ती माणसाचा वाद हा तोंडामुळे होतो. आणि दोघांपैकी एकाने जर सवय लावली तर समोरचा मनुष्य समजून जातो की आता हाताची घडी तोंडावर बोट आहे, आपल्याला सुधारलं पाहिजे. कळलं? खरंय खरंय. सर सोपा उपाय हा सर. सर पौर्णिमा किंवा अमावस्याला चालेल का? नाही, पौर्णिमेच्या तुम्ही करू शकता, अमावस्याला नाही. ओके. अमावस्याला पौर्णिमेला चालेल. आपण होळी कधी पेटवतो? पौर्णिमेला पेटवतो. पौर्णिमेला. हो. तसा पौर्णिमेला होम चालेल. पण होम तुम्ही फक्त पौर्णिमेला कशाला करताय? रविवारी का नाही करत? रविवारी सुट्टी असते सगळ्यांना. तुम्ही करायची असेल तर रविवारी करू शकता. बघा, आता असं आहे, मी तुम्हाला सांगतो की अग्नी हा जो आहे ते नारायणाचं स्वरूप आहे. जर समजा आपले पतिदेव जर कामाला गेले असतील आणि एखादी स्त्री एकटी घरात असेल आणि तिला जर काही कमतरता भासत असेल, मुलांच्या बाबतीमधले काही प्रश्न असू शकतात, त्यावेळेला चौरंगावरती एक शुद्ध तुपाचा दिवा ठेवून त्याच्यावरती तुम्ही जर 5 मिनिटं मंत्र जरी केलात तर वात ही सरळ असली पाहिजे असा नियम आहे. आडव्या वातेवरती पूजा करायची नसते. जेव्हा आपण हे जे आरतीची ओवाळतो ते सुद्धा त्याच्यामध्ये उभ्या वाती असतात. आपल्याला कळून येतं आपण आडव्या वाती लावतो त्या फुलवातीच लावायच्या असतात. आणि उभ्या वातीचं एक हे मिळतं तुम्हाला पॉट, तर तो तुम्ही घेऊन त्याच्यावरती तुम्ही पूजा करू शकता. एकांतामध्ये पण करू शकता. अग्नीकडे प्रार्थना करू शकता. संकट निश्चित दूर होतील 100%. ओके, थँक्यू सर. ओके. आणि जर कदाचित तुम्हाला आणखी इत्यादी हे असेल तर गोमती चक्र जे असतं त्या गोमती चक्रामध्ये भरपूर काही शक्ती आहे. जर 5 गोमती चक्र, 11 गोमती चक्र ज्याप्रमाणे आरती करतो तशी तामणामध्ये ठेवून त्याच्यावरती राहिलेलं भस्म जर तुम्ही ठेवलं आणि ती पुडी जर तिथे बांधली पिवळ्या याच्यामध्ये, जुडीमध्ये, पोटलीमध्ये, आणि ती घरामध्ये ठेवली किंवा आपल्या जवळ ठेवली आणि आपल्या घरातील जेवढे लोक असतील त्यांच्याकडे जरी ती ठेवायला दिली, मग मुलगा शाळेत जात असेल, कॉलेजमध्ये जात असेल, नोकरीला जात असेल, तरी सुद्धा त्या पोटलीचा भरपूर उपयोग होतो. हे लक्ष्मी पोटलीपेक्षा चांगलं साहित्य आहे. 5 गोमती चक्र साधारणतः 50 रुपयाला किंवा 40 रुपयाला मिळते. कळलं? ओके सर. त्याच्यामध्ये होम केलेलं जे भस्म असेल ते त्याच्यामध्ये ठेवा आणि कायमस्वरूपी ते चालते. जर अतिशय अडचणीचा हे असेल तर, म्हणजे हे एकदम शुद्ध उपाय आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या तरीची मार्केटिंग, विक्री, गोमती चक्र 1-1.5-2 रुपयाला मिळतं होलसेल मार्केटला. हो सर. सर विचारू? हा बोला. सर, हे होम केलेलं जे भस्म असतं होमकुंडामध्ये, तर ते आपण घरात पोटी बांधून ठेवून द्यायचं नेहमी लावण्याकरता का जर समजा तुम्ही कुंडीमध्ये? टीका लावणार असा तुम्ही शिर्डीला जाता त्यावेळेला तिथे होमकुंडातलं भस्म असतं ना ते. हो. शिर्डीला आपण लावतो ते काय लावतो तेच भस्म असतं ना, धुनी मधलं. धुनी, त्याला धुनी म्हणतात. कळलं का? बरोबर. आता दुसरा भाग असा आहे की तुमच्याकडे जर तुम्ही होम केला तर ती जी धुनी आहे ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. कळलं? जलाशयामध्ये विसर्जित करू शकता.
कुंडीमध्ये अशी टाकू नाही शकत, झाडांच्या कुंड्यांमध्ये नाही टाकू शकत. अहो राख कुंडीने काही झाड जगणार आहे का? नाही नाही. पण मग कधी कधी काय टाकतात ना काय लोक, म्हणून विचारलं लोक सर. लोक काय करतात त्याच्याबद्दल नाही मी काय सांगतो मॅडम. पाण्यामध्ये ठीक तुम्ही आहे. वाहत्या पाण्यात जर सोडलं तर ठीक आहे, पण ते असं इकडे तिकडे कुठेतरी पडून देऊ नका. तुम्ही केलेलं बर. तुमचं जे भस्म आहे त्याचा चांगला वापर करा. कळलं? हो सर, थँक्यू सर सर. तुम्ही भूमीसाठी मागच्या 2 लेक्चरच्या आधी सांगितलं होतं की भूमीमध्ये होम करायचा, जर जमीन विकली जात नसेल वगैरे, तर हो भूमीचे काही दोष असतील तर ते हो सुद्धा हो जे भस्म किंवा ते उरते सगळी राख, तर ती काय करायची सर? मग ती पण तिथे तिथे ठेवून द्यायची. ती त्या मिक्स तिथे होते जमिनीतच त्याच्यामध्ये. ओके. हो माती मिक्स होते की. ओके. मातीमध्ये कारण मी ती एकीला तो मिक्स होते. उपाय सांगितला, त्यांची जमीन हा विकली जात नाहीये, तर मी ते सांगितला उपाय करायला, पण ते हे कुठे टाकायचं ते माहिती नव्हतं. नाही नाही, मध्यावरती जाई समजा किती किती हा होम करणार, त्याचं साहित्य किती निघणार, एक हा टोपली निघणार का एक गमेला निघणार, किती निघणार, असं आहे अच्छा. ना. नाही मी तिला छोटं सांगितलं, तर ती म्हणजे तिच्या मग माहेरी ठीक आहे. जाऊन ते माहेरचा प्रॉब्लेम आहे, मग तर ती तिकडे आई वडील तिकडे म्हातारे हा ऐका, तिथे जर हा खड्डा खोदून त्यात पाणी ठेवून जर त्या हा ठिकाणी भस्म टाकलं तर हरकत हा काही नाही. चालेल ना. ओके, चालेल, सांगते मला. म्हणजे इत्यादी कुठेतरी फेकण्यापेक्षा त्या हो, जमिनीमध्ये ठेवणं मी योग्य आहे. तिला तिथे जर जमिनीतच शेताची चारी बाजूला असं टाकायला सांगितलं ऍक्च्युली, पण आता हे खड्डा काढून तर तुम्ही म्हटलं तसं सांगते मी. बरं, ज्यांची शेती असेल त्यांनी सुद्धा असा प्रयोग केल्यानंतर जी काही पीडा किंवा तत्सम काही नजर बाधा वगैरे वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर करता येतो. कळलं का? बर, हो सर. आता होम झाला. हा. सगळ्यांना कळलं का व्यवस्थित, का आणखी काही आहे का पुढे जायचंय मला? हो सर. हो सर, समजलं. ओके फाईन, ठीक आहे. बरं आता सर मॅडम सर ते मी विचारू एक बोला विचार बोला. गोमती चक्र आहे ना सर, ते ते म्हणजे बॅगेत ठेवलं तर चालतं का ऑफिसला जाताना मुलांच्या? चालेल. 5 गोमती चक्र, त्याच्यामध्ये आपण जे काही होम केलेलं आहे त्याची भस्म. आता हा राख म्हणणं चुकीचं आहे, भस्म. हो कळलं भस्म. का? हा आणि तो टिका जरी आपण वापरला आपल्या घरातील तर हरकत नाही, ते चुकीचं नसतं. हो कळलं? काही वेळेला हो घरामध्ये झोप लागत नाही, काही आजारपण आहेत, काही आर्थिक प्रॉब्लेम आहे, काही नुकसान होत असेल, व्यवसाय चालत नसेल, नोकरी लागत नसेल किंवा काही कष्ट असतील, शिक्षण होत नसेल, तर बऱ्याच वेळेला काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः केल्या तर अतिशय चांगला उपयोग होतो. कळलं? हो हो. सर हे थँक्यू. असं आहे. गणपती पण पिवळ्या वस्त्रावर ठेवायचं ना तुम्ही? हा, पिवळा ब्लाऊजचा पीस मिळतो ना मॅडम. हो 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 सर. हा, कापडा कॉटनचा, सिल्क कॉटनचं कापड. ह्याचा नाही, कॉटन. सुती कापड. तेवढा एक आणून ठेवायचा. हो सर. कळलं का? आणि तुमचे जे काही ग्राहक असतील त्यांना सुद्धा दिलं तरी हरकत नाही तुमच्या जातकाला. कळलं? सर तर त्याला पण आपण समाधान हे होईल की बाबा मॅडमने आम्हाला काहीतरी दिलंय. कळलं? हो त्यांचा तसं एक तसंही चालतं सर. ओके. हो, चालतं चालतं सर चालतं, मी नाही एक का विचारू? ओके सर. सर हो मी विचारू? बोला. हा बोला ना. सर जर भस्म जे असतं आपण शेतात केलं ते पाण्याबरोबर सगळे आपल्या शेतात सोडलं तर चालेल का? आपण चालेल. जसं पाटाने पाणी देतो शेताला. येस येस येस. चालेल. कसं असतं मॅडम बघा, धन्यवाद. पूर्वीच्या काळामध्ये पाणी आज पण फार महत्वाचं आहे. पाणी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट पाण्यामध्ये विसर्जित करतो त्याला एक आपल्या शास्त्रामध्ये मान्यता आहे. कळलं का? आणि पाणी हो. आणि अग्नी, चंद्र आणि सूर्य हे 2 तारे सूर्य. आपल्याला, हा, 2 ताऱ्यावरून पहिल्यांदा ज्योतिष सांगितलं जायचं. त्याच्यानंतर इत्यादी ग्रह शोधण्यात आले, पण चंद्र आणि सूर्य हे महत्वाचे तारे आहेत. म्हणून ज्या ठिकाणी हो. एखाद्या पत्रिकेमध्ये सुद्धा सूर्य महत्वाचा आहे, तो जर तिथे बलवान असेल तर त्या ठिकाणी तसं भविष्य सांगितलं जातं. कळलं? हो सर सर. आता आपण सर ते एक विचारू का?
हॅलो. बोला. बोला. सर गोमती चक्र तुम्ही म्हणालात ना सर, तर माझ्या मुलाची मी पत्रिका दाखल होती ना, तेव्हा ते गोमती चक्र आपण कसे काय ओळखायचे खरे आहेत म्हणून, कारण भाच्याने गोमती चक्र आणले होते ना, तसे एकाच साईजचे चकचकीत शायनिंग मध्ये होते. आणि माझ्या मुलाला घेतले होते ना मी गोमती चक्र, ते थोडेसे खडबडीत आणि थोडे छोटे मोठे होते. तर मला काय त्यातला बघा असं आहे फरक मॅडम, समजला नाही. गोमती नदीमध्ये गोमती चक्र मिळतात, कळलं का? हा. आता गोमती हो. नदीमध्ये तुम्हाला जे मार्केटिंग करणारे लोक आहेत ते तेलामध्ये टाकून ठेवतात, तर त्याला चकाकी येते, हम्म. कळलं हा. का? आणि जे डायरेक्ट हम्म. तिथून गोमती नदीमधून आणलेले असतात त्याला चकाकी नसते. आता मार्केटिंगचा अच्छा. जमाना आहे, कळलं का? हा. तर त्याप्रमाणे गोमती चक्र आर्टिफिशियल बनवू शकत नाही. बरं, गोमती चक्र मोठं असतं ते हा. सिमेंटचं असतं, हे लक्षात घ्या. पण हा, मोठं ते म्हणजे मध्यम आकाराचे मोठे होते असे जरा. मध्य म्हणजे साधारणतः एक अ, छोटच म्हणतात, कळलं? नाही एकदम छोटे ते नव्हते. जिरे भाच्याने जे आणले होते ते मोठे चकचकीने एकदम शाईन मध्ये होते ते. नाही, मग ते डुप्लिकेट असेल, ते सिमेंटचे बनवतात, तसं करू नका. गोमती चक्र हा त्यांचे नैसर्गिक हम्म. पदार्थ आहे, कळलं? आणि माझ्या मुलासाठी मी घेतलं तर एक एक गोमती चक्राची किंमत 350 रुपये सांगितली होती. असे 11 गोमती चक्र घेतले होते. अहो, आंबे 2 रुपयाला विकलेलं आहे. आता आम्ही विकत नाही म्हणून मला माहिती नाही दोन म्हणूनच रुपयाला तुम्हाला एक विचारलं मी. 2 रुपयाला, 1 रुपयाला, 50 पैशाला पण विकलेलं आहे. तर मी द्वारकाला गेलेली ना, तर 5 रुपयाला 5 ओके देत ओके होते. सर, थँक्यू. आणि ते माझ्या समोर विणत होते त्या दर्या किनाऱ्यावर द्वारकामध्ये. मग हे सगळं समुद्र तर वनस्पती आहे. गावी जमीन असेल, जर गावी जमीन असेल आणि आपण इकडे जर होम केला आणि मी ह्या होमाची विभूती नेऊन त्या गावच्या जमिनीत हे केले तरी चालेल, चालेल का? चालेल, चालेल. बघा कसं असतं की प्रार्थना तुम्ही इथे केली, त्याबद्दलचा होम केला, आणि नंतर तुम्ही जेव्हा गावाला जाणार असाल आणि तुमचं जे काही कार्य अडकलेलं असेल तिथे होत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. धन्यवाद सर. सर मला धन्यवाद. एक विचारायचं आहे. अनुभव सांगू आता का? आपण सर एक बोला. अनुभव सांगू का मी? बोला, कोणीतरी बोला, सर बोला, वडनेरे बोलते सर, कोपरगाव. बोला, आपण बोला. होमाबद्दल जी माहिती सांगताय ना सर, याचे जबरदस्त रिझल्ट आहे. म्हणजे मी स्वतः करते, त्याच्यामुळे मला एकदम तंतोतंत तुमचं म्हणणं म्हणजे मान्यच आहे. पार्वती मातेच्या दशमहाविद्यापैकी एक मातंगी आहे आणि गेल्या 7 वर्षापासून मी मातंगीचं हवन करते. वर्षातून एकदाच ते हवन असतं, अक्षय तृतीया ते ज्येष्ठ शुद्ध तृतीया. या 1 महिन्यामध्ये लाल वस्त्र नेसायचं, लाल कपडे घालायचे, आपण लाल आसन असलं पाहिजे, तोंडात पानाचा विडा खाऊन तोंड पण आपल्याला लाल पाहिजे, स्फटिक माळ्याने मंत्र जप करायचा आणि तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने ते होम आणि ती समिधा असतात. आणि ती जी रक्षा एकत्र होती ती जवळजवळ महिनाभरामध्ये एक मोठी बरणी भरते अशी. आणि ही रक्षा आम्ही स्वतः तर वापरतोच, पण माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात ना, तेवढ्या सगळ्यांनी मी चमच्यावर देत असते. आणि इतका जबरदस्त त्याचा अनुभव आहे की ती रक्षा त्याच्या घरात गेल्या गेल्या तसे कामं व्हायला लागतात. म्हणजे मला तर ज्योतिष व्हेरी गुड. ज्ञान खूप कमी आहे, पण माझे क्लायंट जे येत आहे ना सर, केवळ त्या रक्षेमुळे माझ्याकडे येत असतात. सासू सुनाचे भांडण चांगली जर गोष्ट असतील तर आहे. ताबडतोब मिटते. एखादा व्यक्ती जर थोडा भ्रमिष्ठ वागत असेल तर त्याच्या पोटातून जर दिली तर तो एकदम सुतासारखा सरळ होऊन जातो. इतके अनुभव 7 वर्षाचे मला आहे या होमाचे. जे आज तुम्ही इतकी महत्वाची माहिती सांगितली, फक्त मी दालचिनी वगैरे घेत नव्हते त्याच्यामध्ये, तीळ वगैरे सगळं घ्यायचे, तीळ आणि तुपाचं हवन करत होते. आणि तीळ चंदनाचा चुरा तीळ लागतो नाही त्याला, घ्यायचं, चंदनाचं तीळ तांदूळ लाकूड. नाही घ्यायचं. हो, हो, मला आज ही नवीन माहिती मिळाली की दालचिनी आणि वेलदोडे किंवा आपल्याला लवंग वगैरे घ्यायला पाहिजे. तर ही माहिती मला नव्हती. आता मी आता अक्षय तृतीया येईलच ना पुढच्या महिन्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी नवीन समावेश करू शकते. मग जे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली असेल ती चालेल. पण निघून जाईल त्याच्यात. खूप खूप धन्यवाद सर, खूप माहिती महत्वाची सांगितली मला. धन्यवाद, सर धन्यवाद. बर, गोमती हा बोला. चक्रावर आपण जो होम करतो आणि त्यातून निर्माण झालेलं भस्म हे त्या ह्याच्यावर पिवळ्या ह्याच्यामध्ये गोमती चक्रावर टाकलं तर चालेल का? हो, त्याच्यावरच बांधायची असते ती पोटली जेव्हा नाही नाही, बनते आपल्या ना. होमातलं भस्म विचारते. मग ते होमातलं भस्म सुद्धा हा, त्याच्यासोबत ठेवलं तरी ओके सुद्धा एक गठुडी असते, लिंबूच्या आकाराची बनते, हा कळलं का? हा तर त्याच्यावर चालते. ओके. बर, आता उपाय नंबर 3 ऐकायचा आहे का आणखी काय विचारायचं आहे? मी अजून एक प्रश्न विचार. हा, बोला.
गेल्या पिरियडला आपण आग्नेय दिशेला जर काही दोष असेल तर दिवा लावावा असं आपण 135 अंशावर. समजा एखाद्याचा एंट्रन्सच बरोबर मध्यभाग 135 अंशावर येत असेल तर मग तिथे आपण दरवाज्याच्या कोपऱ्यावर दिवा ठेवला तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? नक्की चालेल ना, 24 तास ठेवा. पण तो पूर्वीच्या काळामध्ये दिवसाला असं आहे मॅडम, दिवा तो सगळ्यांना कुतूहलाचा विषय होऊन जाईल म्हणून म्हटलं की कुतूहल सोडून द्या, कोणाला काय वाटतं ना याच्याबद्दल पर्वा करायची नाही. ऐका माझं, ठीक आहे. पूर्वी आपल्याकडे ग्लास यायची आणि त्याला अशी क्लिप यायची आणि ती भिंतीवरती ठेवायची, त्याच्यामध्ये तो ग्लास ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकून ती पंटी किंवा तो दिवा राऊंड द क्लॉक तिथे पेटत राहायचा. आता आहे की एक तर पहिली गोष्ट, कोणाला काय वाटत असेल ना ह्याच्याबद्दल कधी विचार करू नका. तुमचं काय साध्य करायचं याच्याबद्दल विचार करा. कारण काय आहे की लोक चिकित्सेमुळे तुम्हाला हे करू नका ते करू नका, तुम्हाला काय जमतं तुम्हाला काय पटतं ते करायचं. कळलं? ओके सर. कारण उगाच काय तुमचं जर चांगलं होत असेल ना तर लोक चौकशा करून तुम्हाला परत मागे खेचण्याची तयारी असते. म्हणून कशासाठी लावले तर मी तर सरळ सांगतो की तू माझ्यावरती काही वाईट गोष्टी करू नये म्हणून हा लावलेला आहे. कळलं? अगदी खरं आहे सर, इतकं परखड उत्तर मी दिलं. तर लाऊडस्पीकर आणून लावला होता घराच्या वरती, समोरचे त्रास देत होते. पण लाऊडस्पीकर जो वायरलेसला असतो तो, जसा तसं वागलं पाहिजे. हो बरोबर आहे. तिथे लोक काय बोलतील नाही ह्याच्याबद्दल विचार करत बसला तर आपण रडत बसू. तिथे आम्ही आता क्लास चालवतो, लोक काय बोलत असतील त्याच्याबद्दल विचार करत नाही. आमचं काय होतंय, लोकांचा फायदा होतोय की नाही, बस. थँक्यू सर. धन्यवाद. बरं, आता तिसरा उपाय ऐकायचा आहे सर. हो सर. हो. बाजारामध्ये तांब्याचे खिळे मिळतात किंवा बोटीचे खिळे जरी तुम्ही घेतले तर ते आपण जसं दसऱ्याचं तोरण बांधतो त्याप्रमाणे 2 खिळे 2 बाजूला तिथे लावू शकता, मारू शकता. त्याच्यावरती फक्त हिरवं लिंब, कळलं का? फक्त हिरवं लिंब, पिवळं नाही. अशी 11 लिंबूच्या मध्ये ती जी वायर असते तांब्याची त्याच्यामध्ये ते इन्सर्ट करायचा आणि त्याची माळ बनवायची. अगदी स्ट्रेट पाहिजे, अशी लोंबकळत वगैरे असणारी नको. तर त्या ठिकाणी ती तुम्हाला जेव्हा इच्छा होईल त्यावेळेला तिथे ती अशा गुंतून त्याचं हे टोक ते टोक कुठल्याही दिशेचा दरवाजा असला आणि तुमच्या मनात एखादा संशय असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल किंवा काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्या ठिकाणी नैसर्गिक वनस्पतीचा हा उपाय आहे. पण अट एवढीच आहे की लिंब हिरवी असावी, पिवळी नसावी. कळलं? आणि तांब्याची 11 वायर लिंब का असावी. सर? हो, 11 लिंब लिंब. किती हवीत? 11. 11. ओके. आणि तांब्याची तार किंवा ज्याला म्हणतो आपण तसं त्याच्यामध्ये ओवायचे. हो. साधारणतः मॅडम दाबणासारखी तार मिळते बाजारामध्ये. बर बर. दाबण असतो ना आपला, हो हो तो हो. दाबण साधारणतः 1/8चा असतो. तशी तार मिळते बाजारात, हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळते. तर ती तार घेऊन जरी तुम्ही हे केली तर तांब्याचा जो काही दरवाजाच्या वरती आपण जो लावू तर ती एक वेगळी शक्ती निर्माण होते. आणि जेव्हा काही भीती वाटत असेल किंवा काही तुम्हाला त्रास होत असेल, कारण हल्ली काय माहितीये का की लोकांचं चांगलं झालेलं पावत नाही, तर त्याच्यामुळे तुमची सुबत्ता असेल किंवा तुम्हाला सुबत्ता मिळत नसेल तर दोन्ही गोष्टींसाठी हा प्रयोग करायचा असतो. आपल्याला आपलं साध्य करायचं असं, दुसऱ्याला त्रास द्यायचा नसतो. कळलं? आणि खिळे सर तांब्याचे असावेत किंवा बोटीचे असावेत? हा, किंवा बोटीचे खिळे तुम्ही मागवून घ्या, प्रत्येकाने मागवून घ्या. बोटीच्या खिळ्यामध्ये जरी तुम्ही स्वतः तो बाळगलात तरी सुद्धा तो फायदेशीर आहे. पण बोटीचा नियम असा आहे की ती गोड्या पाण्यातली नसावी, खारट पाण्यातली असावी. समुद्रातली, खारट म्हणजे समुद्र. काही वेळेला नदीच्या पात्रात गोड पाणी असतं. कळलं? पण होता असतं खारट पाण्याची बोट असावी. बोटीची फळी जरी तुम्हाला मिळाली, मुंबईला इथे फळी मिळते,
तर 1 फूट बाय 1 फूटचा चौरस किंवा अर्धा 6 इंच बाय 6 इंचचा चौरस असा 2 बारला 2 घराच्या बाहेर जरी तुम्ही तिथे स्क्रूविंग केलं तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये पण एनर्जी आहे, कारण बोटीने एवढं पाणी तिथे पचवलेलं असतं, त्याच्यामध्ये शक्ती असते आणि ती शक्ती ती जी काही लाईक ए टाईल, छोटी 6 इंच बाय 6 इंचाची टाईल असते ना, त्याप्रमाणे चौकट करा, त्याच्यावरती लाल रंग मारा आणि लॉंग लाईफ आणि किंग साईज, कळलं, ते होऊ ओके शकेल. सर. आपला ऑइल पेंट म्हणजे लाल रंगाचा लावू शकतो ना आपण? हो हो, हा. किंवा अख्खी फळीच्या फळी मिळाली अशी लांबच्या लांब तरी सुद्धा चौकटीच्या वरती तुम्ही स्क्रूविंग बर. हा, करू शकता. बाहेरच्या बाजूला. हो, लाकूड हा. हे अग्नितत्वाचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती जी एनर्जी निघते ती समोरच्या व्यक्तीवरती तिथे प्रभाव टाकतो. बरोबर आहे. ओके सर. ओके सर, धन्यवाद सर. सर, हे धन्यवाद. तांब्याचं तोरण, लिंबाचं तोरण आपण लावतो, ते कालांतराने खराब झाल्यावरती मग त्याचं विसर्जन फेकून द्यायचं, त्याचं फेकून द्यायचं, तरी फेकून द्यायचं. कसं आवाज, फळी बाहेरून लावायची की आतून लावायची? फळी बाहेरून बाहेर. सर, हे तोरण केव्हा लावावं? लिंबाचं तोरण सुद्धा बाहेर कधीही लावा, तुम्हाला इच्छा असेल. ऍक्च्युली कसं आहे की होताच तर शुभ दिवस आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, त्या दिवशी लावा. सर, ती फळी उंबऱ्याला लावायची की बाहेरून लावायची, उंबऱ्याच्या साईड? बाहेर वरती टॉपला, दर्शनी भाग वरचा, उंबर नाही. आउटसाइड ऑफ द डोर, नॉट इनसाइड द डोर. तर त्या फळीला लाल रंग नाही द्यायचा ना? लाल रंग दिला तरी हरकत नाही. फळीचं कसं असतं मॅडम सांगतो तुम्हाला. ज्या बोटीची फळी असते ना, ती साधारणतः 25, 30, 40 वर्ष पाण्यात राहिलेली असते. तिला काही होत नाही, फुगत नाही, काही नाही. ते एक विशिष्ट प्रकारचं बोटी बांधण्याचं लाकूड आहे. तर ती लाकूड जर तुम्हाला मिळालं तर ते खाऱ्या पाण्याची बोट असेल तर त्याच्यातलं तुम्हाला अतिशय चांगलं उपयुक्त पडतं, त्याचा उपयोग होतो. बोला सर, लिंबाचं हा, बोला. तोरण ते खराब झालं की परत बदलायचं का? हो, परत बदलेल. साधारणतः धन्यवाद. दाभण असतो ना, त्या साईजची तार मिळते बाजारामध्ये. हो सर. हार्डवेअरच्या दुकानामध्ये 3.5-4 फुटाची तार मिळेल तुम्हाला. एक साधारणतः नाही तरी 50 रुपये लागतील फक्त. तर लोखंडाचे खिळे नाही चालणार का? तांब्याचेच लावायचे? नाही, जर तुम्हाला खिळा बोटीचा मिळत असेल तर लोखंडाचा येतो, तांब्याचा बोटीचा खिळा येत नाही. कसं आहे मॅडम, तुम्हाला सांगतो मी, टेक्निकल प्रोसेस असा आहे की आपण जे झिंक वापरतो ना, तर बोटीच्या खाली दर्शनी भागाला झिंकच्या अशा लाद्या असतात. बर्फाची लादी असते ना, तशी लादी असते आणि ती बोट अनेक देशामध्ये भ्रमण करत असते. त्याच्यानंतर त्याची झीज झालेली लादी सुद्धा उपयोगात येते, पण ती इथे मिळत नाही. त्याला आमच्याकडे मुंबईला दारुखाना म्हणून एक विभाग आहे, तर तिकडे त्या लाद्या मिळतात, कळलं. त्या सुद्धा घरात आणून ठेवल्यानंतर ते झिंक जे आहे ते गुरुग्रहाचं मेटल आहे, कळलं, पण ते वापरलेलं असावं, हा नियम आहे. प्रत्येक बोटीच्या खाली तळाला, समोरच्या भागाला झिंकची मोठी अशी जाडी प्लेट असते, जशी बर्फाची लादी असते त्याप्रमाणे, कारण त्याची झीज होत नाही. आणि ते गुरुचं मेटल असतं आणि ते अतिशय आर्थिकदृष्ट्या चांगलं आहे. जर ते जुनं मिळालं तरी सुद्धा चालेल, असे तुकडे मिळाले तरी चालेल, पण मिळालं पाहिजे. ते शोधावं लागतं. सर, ते कुठे ठेवावं? ती कुठे ठेवायची आपण ती लादी? उत्तरेला. धन्यवाद. असे भरपूर नैसर्गिक उपाय आहेत, आपल्याला ते माहिती नाहीत किंवा ह्या पुस्तक लिहिणाऱ्यांनी काही लिहिले नाहीत, कारण त्यांना ते दाखवायचं नव्हतं. आता मी हे जे तुम्हाला उपाय सांगितले हे कसे वाटतात? छान सर, एकदम आर्टिफिशियल नाही आहेत. नाही, अजिबात.
नैसर्गिक आहे सगळं, निसर्गापासूनच सगळं तयार झाले तुम्ही सांगताय. नैसर्गिक, आर्टिफिशियल नाहीये. आणि सर कोणत्या पूर्णपणे पुस्तकातही उल्लेख नाहीयेत सर याचे, तुम्ही जे नाही, सांगताय ते. बिलकुल नाही. नाही नाही. पुस्तकवाले कसं आहे तुम्हाला मी सांगतो मॅडम, मी तुमचा माझा अनुभव सांगतो. तुम्ही जर एक असं पुस्तक मागायला गेलात ना, ते सांगते बघा शेवटचं आहे, तुम्हाला लवकर पाहिजे तर घ्या, नाही तर परत उद्या मिळणार नाही. त्याच्याकडे 100 पुस्तक असतात, पण असतात हो, त्याचं पण त्याला ते मार्केटिंग विकायचं असतं असतं. त्याच्यामुळे हो हो हा, तर हे परत मिळणार चुना नाही, लावतात. आता पाहिजे तर घेऊन जा. ते कळलं? चुना लावतात त्याच्यात आपल्याला. 10 खरं आहे, खरं आहे सर, खरं आहे ना, हे सगळं खरं आहे तुम्हाला सर, कळलं खरं पाहिजे. आहे. तर ते पुस्तकं विकतात, त्यांचा तर हे बुधा उपाय चांगला असतो खूप ना सर, छान आहेत त्याच्यामुळे. आणि उपाय सोपे सुलभ करण्यासारखे आहेत, अगदी छान आहेत सर. Yes. पुस्तक नाही, आणि विक्रेत्यांचा सर इत्यादी बुधा कुठली स्ट्रॉंग असतो ना सर. काय म्हणता? बुधा स्ट्रॉंग असतो ना सर त्यांचा. त्याच्यापेक्षा त्यामध्ये आपला बुध चांगला पाहिजे. आपण चांगला करून जायचं सर. हो सर. आणि आपला बुध चांगला करणंच गरजेचं आहे. होय होय सर, खरंय सर. आपला तर बुध मी तो चांगला करणं पताकांचा उपाय गरजेचं आहे. सुद्धा बऱ्याच जणांना सर सांगितला, आणि मी तुम्हाला ते पाठवलं होतं रत्नागिरीचं सुद्धा सर. त्या मंदिरामध्ये सर केवढे सुंदर पताका लावलेले होते सर पूर्ण, आणि इतक्या वाऱ्याने त्याचा फडफड एवढा सुंदर आवाज पण एवढा सुंदर येत होता ना त्याचा, त्या पतित पावन मंदिरामध्ये सर. खूप सुंदर पताका लावल्या होत्या. म्हणजे तुम्ही त्रिकोणी सांगितल्या, पण त्या डिझाईनच्या पताका होत्या सर, आणि एवढं सुंदर, म्हणजे जसं झुंबर असतं ना तसं ते केलेलं होतं पताकांचे सर. अगदी दरवाजापासून आत गाभाऱ्यापर्यंत सर. खूप सुंदर तो केलेलं होतं सर ते. केतूचा हे आहे, ज्याला हो केतूची हो पीडा सर. असेल किंवा असं काय होत असेल तर तुमच्या घराच्या बाहेर भगवा झेंडा जो हो हो 2 कोणाचा असतो तो लावावा. तो लावा. हो सर. जसं आपण राम मंदिराच्या वेळेला जसे ते भगवे झेंडे हो मिळाले होते हो त्या टाईप मध्ये सर. येस हो सर. येस येस, मी सांगितलं तसा सर लावावा. 2-3 जणांना उपाय तो केतू संदर्भात सर. तुम्ही सांगितल्यानंतर लगेच. व्हेरी गुड. सर बरं, 2 आता कोणाचं झालं. पाहिजे सर? हा, 2 कोणाचा पाहिजे. गाडीवरती पण लावावा, स्कूटरवरती लावावा, पण 2 कोणाचा लावा. मेटलचा लावू नये, कपड्याचाच लावावा. ध्वज हा नेहमी कपड्याचा असावा. खराब झाला तर दुसरा लावावा. ध्वज ही पताका जी आहे, भगवंताचा रथ होता कृष्णाच्या याच्यामध्ये, त्याच्यावरती पण पताका होती, त्याच्यामध्ये हनुमंताचा वास होता, माहिती ना तुम्हाला? हो सर, हो 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 सर. सर. म्हणून पताका ही फार महत्वाची आहे. बरं, तुम्ही तर याचं महिला मेजरमेंट काय सांगितलं पताकाचं? पताकाच काय 6 इंचाचा समजा कापड हा, घेतलं नाही तर मला तुम्ही वाटलं मधून आता 2 फूट म्हणालात म्हणून विचारलं. नाही नाही, हा. 2 फूट. बरं, आता 1 मिनिट, 2 मिनिटं जरा आवाज बंद करा. बरं, ज्या महिलांना काही उपद्रव असेल आपल्या घरातील किंवा आपल्या जातकाच्या, घरातील नाही जातकाच्या, पत्नी जेव्हा तक्रार घेऊन येते की काही व्यसन, काही वेळेला जुगार सट्टा वगैरे वगैरे काही असतील, तर आपला जो मारुतीला सिंदूर असतो ना, तो सिंदूर एक फूल असतं त्याचा बनला जातो, आणि ते असं वजनदार असतं. ते फूल जेव्हा दाबलं जातं तेव्हा त्याच्यातून सिंदूर जन्माला येतो. ते सिंदूरचं फूल असतं. तर तो सिंदूर बाजारामध्ये उपलब्ध आहे, तो थोडासा महाग आहे. तर त्याचा जरी टीका घेऊन त्या स्त्रीला लावला, जसं आपण कुंकू लावतो त्याप्रमाणे मांग भरली, तर जे काही कौटुंबिक दुःख असतं ते दूर जातं. लक्षात आलं? एखादी जातक आपल्याकडे येतं त्यावेळेला ते व्यसनाधीन असतं, कर्जबाजारी असतं, किंवा मग पती ऐकत नसतो, तर तो सिंदूर फक्त स्त्रीनेच लावायचा आहे. घरात जरी तुम्ही आणून ठेवला एखाद्या पुडीभर, साधारणतः नाही म्हणाला 10 ग्राम 15 ग्राम, किलोभर पण नाही. हे जे काही मंदिरामध्ये सिंदूर मिळतात ते सिंदूर मैद्याच्या पावडरचे असतात, ते लक्षात घ्या. ते सिंदूर नसतात, मैदा असतो, त्याच्यामध्ये रंग टाकतात. सिंदूर हा वेगळा असतो आणि सिंदूर वजनदार असतो. सर तो कुठं मिळेल सर आपल्या मुंबईमध्ये चांगला सिंदूर असं? कारण तो सगळं सगळं तर सगळं बरीच आपण कसं दुकानात तर ओळखायचं मिळेलच ना सिंदूर सर. आहे ते? नाही, सिंदूर कसं नाही, ओळखायचं रे? तर आपल्याला गंडवणार सगळे. नाही, वजनदार असतो एकदम. पूजेच्या नाणं कसं दुकानात मिळेल ना खणखणीत सर? पाहिजे. हो, नाणं सर कसं त्याला खणखणीत तांबा ओळखता सिंदूर येतं की नाही? म्हणतात. हा सर, त्याला तांबा सिंदूर म्हणतात.
तो जो वजनदार सिंदूर असतो ना त्याला तांबा सिंदूर म्हणतात. आता कळलं मॅडम? 9:45 झाले. बरं, आणखी काही प्रश्न आहेत का पण सर उपायाचे? पती व्यसनाधीन नाहीये, पण पतीची कोणताही सपोर्ट स्त्रीला जरी नसेल तरी सुद्धा वापरलं तरी चालेल का सर हो, ते? नक्की नक्की. प्रत्येक स्त्रीने सिंदूरचा वापर करणं आवश्यक आहे. कळलं? सिंदूर कुठे मिळेल सर सर? सिंदूर मिळतो, बऱ्याच ठिकाणी मिळतो. तुम्ही आता बोरलीला हे आहे ना दुकान, त्या ठिकाणी मिळेल. भगवती हॉस्पिटलच्या तिथे गोरा गांधी हे बोरली सिंदूर म्हणजे शेंदूर का? सिंदूर सिंदूर म्हणजे कुंकू की शेंदूर काय? सिंदूर मारुतीला जो लावला जातो सिंदूर तो. अच्छा अच्छा अच्छा. सर मारुतीला मारुतीला लावून सिंदूरचा लेप आणायचं असतो. की असंच आणायचं आणि ठेवायचं? नाही नाही नाही, असं आणून ठेवायचं मारुतीचं सिंदूर. सर तो 2 सिंदूर कोणाचं बाईला लावायचा? हे मला कळलं नाही ते. 2 कोण म्हणजे कसे? काय 2 कोण हा झेंडा, भगवा झेंडा. तुमचं नेट भगवा झेंडा म्हणजे असं आहे हॅलो. मॅडम, एक एक चौकोन तुम्ही घेतला आणि असा कापला त्रिकोण, तर दुसरा हा त्रिकोण बाहेर निघतो आणि त्याचा हा झेंडा बनतो. हा हा हा. पहिला एका ओके ओके. कागदावरती प्रयोग करा आणि मग कापडावरती करा. बरं कळलं? बरं. ते चौकोन मधून काढला अयोध्येच्या की राम तो मंदिराच्या वेळेला होता. विकायला होते बघा मॅडम ते त्या हा हा टाईप हा मधले. हा हा. हा, अच्छा अच्छा. राम मंदिर ओके स्थापनेच्या ओके. वेळी आलं भरपूर लक्षात. लोकांनी विकायला ठेवले होते ना ते तसले. हो 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 हो. मोठा आलं असावा आलं झेंडा. लक्षात. तर म्हणजे जय मारुतीच्या बजरंग बली. मंदिरामध्ये सुद्धा सर जेव्हा जेव्हा आपण दर्शनाला जातो ना तेव्हा तो सिंदूर लावलेला असतो, तो सुद्धा आपण सर कपाळाला लावू शकतो ना सर? तिथला हो, लावू मारुतीच्या शकतो मंदिर लावू लावू शकतो शकतो ना सर? लावू शकतो. पण मी काय सांगितलं मॅडम, जर यदा कदाचित तुमच्या जातकाला जर असे काही गंभीर प्रश्न असतील तर त्या हा ठिकाणी त्या स्त्रीने जर सिंदूरचं पालन केलं, हा जवळ ठेवला, तर त्या ठिकाणी त्या जातकाला दुःख येत नाही. बरेचसे ओके सर. प्रश्न पुरुषांपासून निर्माण होतात, त्याला कारण वेगवेगळी असतात. तर काही व्यसनाधीन असतात, काही सट्टा जुगार किंवा तत्सम काही नोकरी याच्यामध्ये त्याला यश मिळत नाही आणि त्याबद्दल स्त्रीचं दुःख असतं मोठं, त्याकरता हो हा सर, सिंदूर वापरावा. खूप सोपा कळलं? उपाय आहे सर. तर हो तर सर. तो सिंदूरची पुडी जवळ बाळगायची का कपाळाला लावायचा? बाळगली तरी चालेल, तिथे तो घरामध्ये सिंदूर डबी जवळ ठेवली ना ठेवायचा तरी का? चालेल. हो जवळ मॅडम, ठेवायचा का जवळ लावायचा? ठेवली नाही तर घरात घरात ठेवली तरी चालेल, पण टीका तर बाईनीच लावायचा ना, पुरुषांनी कारण कसं? लोक काय काय लोक बायकांचे नवरे भरपूर दारू पितात, त्यांना उपयोगी आहे ना हा उपाय. हा. आता कोणाचे दारू पीत असतील का आणखी काय करत असतील, पण त्याला नाही उपाय नाही, आहे. असे केस भरपूर आहेत माझ्याकडे म्हणून म्हणलं. हा मग सर, तुम्ही एक त्यांना सुचवा एक- सुचवा सुचवा सर त्यांना कोणाच्या सुचवा मुलं सर कोणाची मुलं हा व्यसनाधीन असतील तर त्यांनी काय करावं? तो चिन्हा सिंदूर आणून घरात ठेवला तर व्यसन मुक्ती होते. घरात ठेवला तरी व्यसन मुक्ती होते. घरामध्ये सिंदूर असा पवित्र आहे की त्याला व्यसन करण्याची इच्छाच होत नाही. तुम्ही कितीही जरी डॉक्टरी उपाय केले तरी सुद्धा सिंदूर हा असा आहे की 50-100 रुपयात तुमचं काम होऊन जातं. 50-100 पण लागत नाही. कळलं? मुलाला सिंदूर लावला तर चालेल का? मुलाला सिंदूर लावून चालणार नाही. घरामध्ये एखाद्या ओपन ह्याच्यात ठेवा ना, वाटीमध्ये वगैरे करून बघा. तुम्ही कुठेशी राहता? अ, मी कोणाला असा उपाय सांगू शकते ना म्हणून म्हटलं. तुम्ही राहता कुठे? मी कल्याण. हा, मग तुम्हाला दादरला सिंदूर मिळेल, कल्याणला मिळणार नाही. कल्याणला मैद्याचा सिंदूर मिळेल. ठीक आहे, थँक्यू सर. मिळेल सुद्धा सर. एका ठिकाणी पूजेचं दुकान जे आहे ना, ऑथेंटिक आहे ते, ब्राह्मणच आहेत आमच्यापैकी, त्यांच्याकडे कदाचित मिळू शकेल श्री कल्याणमध्ये. त्याला विचारा तुम्ही.
हा बाबा विचारते ओरिजिनल सर. सिंदूर आहे का हो सर. त्या मॅडमना असा सांगते मी की टिळक चौकामध्ये पटवर्धन म्हणून आहे, ज्यांचं पूजेचं दुकान आहे, त्यांच्याकडे विचारून पहा. ठीक आहे. हो सर, सोपा उपाय सांगितला सर. खूप स्त्रियांचे प्रश्न असतात सर हे, आणि खूप चांगला उपाय आहे सर बरोबर. हा. धन्यवाद. 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 बर, आता जेव्हा जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर त्यावेळेला विवाह यंत्र, त्याचं नाव आहे मनवांचित पती प्राप्ती यंत्र. काय नाव आहे? मनवांचित पती प्राप्ती यंत्र. मनासारखा पती मिळावा त्याकरता एक छोटस यंत्र असतं. ते साधारणतः एक 50-1 रुपयाला मिळतं. त्याची फ्रेम बनवून जर त्याची पूजा त्या स्त्रीने केली तर विवाहामध्ये अडथळे, जमण्यासाठी अडथळे दूर होतील. विवाह सर नाव झाल्यानंतर परत त्या एकदा सांगा ना यंत्राची सर. पूजा, मनवांचित पती प्राप्ती यंत्र. ओके. मनवांचित पती तांब्याचंच प्राप्ती मिळतं ना यंत्र सर? ना. हा, तांब्याचं आहे. तांब्याचं, हा. मनवांचित पतिप्राप्ती यंत्र हे वेगळ्या डिझाईनचं असतं. बाकी विवाह यंत्र आहे ते भिन्न असतं. पण मनवांचित, मनासारखा पती मिळावा, अविवाहित व्यक्तीने त्याची पूजा करावी, विवाहित व्यक्तीने करू नये. आणि सर तसं मुलाला जोडीदार मिळावा त्यासाठी कुठलं यंत्र आहे? त्यासाठी विवाह यंत्र, लक्ष्मीनारायण म्हणून एक यंत्र येतं. जोडी सलामत रहे. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये दशमहाविद्या यंत्र, दशमहाविद्या यंत्र लिहून घ्या. हे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यावरती 10 प्रतिमा असतात, तर तिथे दशमहाविद्या यंत्र म्हणून सुचवलेलं आहे. सर या तर यंत्राचा ह्याची फ्रेमच कसा उपयोग प्रत्येकाची करायचा? करून वापरायचं का? बाळगावे हे यंत्र विद्यार्थी काय फ्रेमचा म्हणतात? कसा उपयोग करायचा सर, शिक्षणासाठी असेल तर? हा, शिक्षणासाठी मॅडम 6 इंच बाय 6 इंचाची फ्रेम मिळते बाजारामध्ये. अच्छा. हा त्याला हा. माउंटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते यंत्र ठेवायचं. थोडंसं डेकोरेटिव्ह होतं. आणि जिथे मुलगा असेल ना अभ्यास करत, हा. त्याच्या अभ्यासामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी जो विषय घेतला असेल तो त्याच्या समोर, त्याच्या टेबलावरती ज्यावेळेला तुम्ही ते ठेवाल तर त्याचे प्रश्न सुटते. ओके. दशमहाविद्या यंत्र. ओके सर, थँक्यू. थँक्यू. मुलाचं लग्न होण्यासाठी लक्ष्मीनारायण यंत्र सांगितलं. हा, विवाह यंत्र म्हणून येतं. त्याच्यामध्ये लक्ष्मीनारायणचा दोघांचा फोटो असतो. लक्ष्मीनारायण. सर या यंत्रांची पूजा करायची म्हणजे काय करायचं नक्की? म्हणजे पूजा करायची म्हणजे त्याला कुंकू लावायचा, नमस्कार करायचा, उदबत्ती दाखवायची. म्हणजे त्या ठिकाणी आपली अपेक्षा जी असेल ती पूर्ण होते. सर यंत्र कुठे मिळतात सर? आता यंत्र मी तुम्हाला सांगितलं मॅडम, बोरवलीला मिळतात ना. तिथे जिथे तुमच्याकडे ऐका 2 मिनिटं. तुमच्याकडे भाईंदरला दर्या किनाऱ्यावरती जो अपार्टमेंट बनलेली आहे ना, बाळाराम पाटील रोड, बीपी रोड म्हणतात त्याला. भाईंदरकर कुलकर्णी. हो, सर भाईंदरला आहे. आपल्या सर एक विचारू? हा बोला. तर आपले आता प्रश्न सुटले. समजा आता विवाहासाठी तुम्ही सांगितलं तर विवाहाचा प्रश्न सुटला, मग नंतर त्या यंत्राचं काय करायचं सर? सावकाश पाणी प्या, सावकाश पाणी प्या सर, हसू नका. नंतर त्या यंत्राची पूजा परत करू नका. नाही मग ते का विसर्जन करायचं, नदीमध्ये सोडायचं? मग संतती प्राप्ती यंत्राचा एक एक पुढचं पुढचं. मग विद्या प्राप्ती यंत्र, दशमहाविद्या प्राप्ती यंत्र असं करा. कळलं का? एक 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 एक
वन बाय वन बाय वन. पुढचे उपस्थित होतील तसं तसं वेगळं वेगळं. आता ओके. लग्न झाल्यानंतर त्यामध्ये सर संतान संतती पाहिजे प्राप्ती ना. यंत्र पण असतं का सर? हाय, संतान प्राप्ती यंत्र. संतान आहे का सर? प्राप्ती यंत्र आहे. ओके ओके सर. पण त्याचा उपयोग होतो का सर? हो, प्रश्न झाला काय. असा पण उपयोग कोणी खरोखरच तर करावा. पण नाही, कुंडलीमध्ये खरोखरच नवरा बायको दोघांच्याही कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे, संतती हो होत हो. नाहीये, मग अशा वेळेला त्या यंत्राचा होईल उपयोग? पूजा आराधनेने नक्की यंत्र, म्हणून मी लिहिलं होतं ना की मी यंत्र उपासना जे आहे ते हा, सुचवणार. बरं. कळलं का. आता हो सर. विवाह होत नसेल, चांगला पती मिळावा, तर त्या ठिकाणी मनवांछित पतिप्राप्ती यंत्र. त्याच्यानंतर विवाह यंत्र म्हणून एक स्पेशल दोघांचाही, नवरा बायको दोघांनी वापरावा, म्हणजे पुरुष आणि स्त्री. आता विवाह झाल्यानंतर त्या यंत्राचं काय करावं, तर ते तसंच ठेवावं. मग संतान प्राप्ती यंत्र करा. कळलं? ओके. सर मी विचारू, हे विवाह यंत्र ठेवायचं कुठे? विवाह यंत्र, एक तर पहिली गोष्ट, सर्व दिशामध्ये मॅडम, ती उत्तर दिशा जी आहे ती सर्व आपल्या इच्छा प्राप्ती करण्याची दिशा आहे. म्हणजे विवाह, संतती, ग्रोथ ही सगळी उत्तर दिशेकडून येते. तर त्या ठिकाणी ती गुरु तिथे उच्चीचा होतो, म्हणून गुरु प्रधान ती दिशा आहे. कळलं का. तर त्यावेळेला हो हो. तुम्हाला तिथे त्याचा वापर करायचा. उत्तर दिशा 0 अंशावरती. म्हणजे सर दक्षिणेकडे तोंड झालं पाहिजे. हो, आपली पाठ दक्षिणेकडे जाते ना मॅडम पूजा करताना. हो हो हो. हो. आता समजा बघा, आता असं आहे मॅडम, पंचम स्थान याची निवड झाली प्राथमिक शिक्षा, बरोबर आहे की नाही. हो तर त्यावेळेला विद्यास्थान आहे ते, बरोबर. तर पाठ दक्षिणेत जाणार ना. दक्षिणेला जाणार. हो असं आहे. हो म्हणजे विद्यास्थान तेच आहे ना. बरोबर. एखादा व्यक्ती जर समजा ग्रॅज्युएट झाल्यानंतर इंजिनिअरिंग करत असेल, IT करत असेल, तर त्या ह्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. म्हणून दशमहाविद्या यंत्राचं स्तोत्र पण मिळतं. ते सुद्धा वाचन केलं, मनन केलं किंवा ऐकलं तरी सुद्धा विद्येवरती परिणाम निश्चित होतो. आता ही यंत्र काही मी माझी बनवलेली नाहीत, ही पुरातन काळापासून आलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर देवदार लाकडाच्या फळीची जरी ठेवलं तिथे तुम्ही आणून, तरी सुद्धा गुरुचे जे काही उपाय असतात ते देवदार लाकडामध्ये आहेत. गुरुची वनस्पती आहे ती देवदार, आणि ते लाकूड जे आहे ते हिमालयामध्येच उत्पन्न होतं. वजनाला हलकं असतं, त्याच्यामध्ये पाण्याचा रस जास्ती असतो, म्हणून लक्ष्मीच्या साठी सुद्धा देवदार लाकडाची पूजा करावी. देवदारची फळी मिळते, त्याचा वापर करावा. तर ही सर्व यंत्र वजनात कुठे मिळतील? मी काय सांगितलं, आता कल्याणचं सांगितलं त्यांनी, तर कल्याणला पण मिळतील तुम्हाला. तुम्ही कुठे जवळ राहत असाल त्या ठिकाणी सोनाराच्या यंत्र. दुकानात वगैरे मिळतील का? काय म्हणजे म्हणता असं मॅडम. सर मी चौकशी करून कल्याण मध्ये पुढच्या आपल्या वर्गात सांगते सर. ते मॅडमना म्हणजे पटवर्धन नाही, तुम्ही चालेल सांगितलं ना चालेल, ठीक आहे. नाही, त्यांच्याकडे पूजेचंच आहे फक्त, पण ही यंत्र काही दुकानांमध्ये आहेत. महानगरपालिकेच्या ऑफिसच्या बाजूला आहेत पूजेची दुकानं त्या रोडवरती. तर तिकडे सुद्धा तुम्ही चौकशी करा मॅडम. हो चालेल. हा. ठीक आहे. मला सर वाटतं मॅडम आता राहतो. हा सर आपने हाँ जो बोला। ये सब यंत्र बोला, वो क्या मंदिर में रखने का कि पाठ के ऊपर रखने का कि कैसे का? अच्छा है मैडम, देखिए जो यंत्र की पूजा करना है, सारे हाँ यंत्र आपको रखना नहीं है। बराबर। आपकी जरूरत क्या है, अगर विवाह लक्ष्मी यंत्र यंत्र का फूटेगी बोले तो कैसे कैसे तो विवाह रखें? यंत्र जो है, तो विवाह यंत्र आप जेब में लेके घूमोगे तो लड़की या लड़का मिलेगा, ऐसा मत सोचो। बराबर उसको घर में ही रख के पूजा करना है। नहीं तो कोई बराबर बोलेगा ये पॉकेट में रखो और उसको घूमो, और घूमते घूमते लड़की मिलेगी या लड़का मिलेगा, इट इज नॉनसेंस, वो नहीं चलेगा, बराबर। उसमें कोई सेंस नहीं है। आपको पूजा यंत्र घर में ही करना है। और वो मंदिर में रख सकते हैं क्या? घर के मंदिर में मंदिर कैसे में? रखेंगे, घर के मंदिर ऐसा में। नहीं है ना मैडम। घर के मंदिर अच्छा में अगर वो रखेंगे तो
आपको स्पेशली वो यंत्र को बाहर ही रखना है, दूसरी जगह। अच्छा, ठीक है अभी सर। कैसा है मैडम, देखिए आपका जातक कितने बड़े घर में रहता है, उस आधार पर वो यंत्र की पूजा कर सकता है। मगर ये मंदिर में यंत्र रख के, विवाह यंत्र मंदिर में सब लोग हाथ जोड़ते हैं, तो सबका विवाह होएगा क्या? कैसे होगा? नहीं नहीं ना। नहीं, मतलब घर के मंदिर में, घर में अपन पूजा करते हैं ना, वो पूजा अरे घर में। अच्छा। अरे हाँ हाँ, बहन जी, अलग से रखने अगर का। सब लोग हाथ जोड़ेंगे तो सबका ही शादी हो जाएगा, ऐसे थोड़ी है। हाँ, ठीक है, बराबर समझ गई मैं। सर थोड़ा मला समझा एक करो। विचारायचंय। हाँ बोला। सर, कधी कधी एखाद्या जातकाला आयुष्यभर खूपच वेगवेगळ्या संघर्षांना सामोरं जावं लागतं. जसं तुम्ही आम्हाला नाड्या शिकवल्यात, त्या नाड्यांमध्ये एक नाडी अशी आहे की पाताळ यंत्री समस्यांना सामोरं जाऊन संघर्ष करावा लागतो. अशी जेव्हा एखाद्या हो माणसाच्या जीवनामध्ये दोन दोन नाड्या येतात आणि त्याचं आयुष्य संघर्षांना सामोरं जावं लागतं, तेव्हा त्या व्यक्तीने यातला कोणता उपाय करावा? नाही, आता उपाय म्हणजे असं आहे मॅडम, की त्यामध्ये तिथे त्याची कुंडली बाधित आहे का, हा पहिला भाग आहे. हा. कसं असतं की समजा उद्या तुम्हाला चांगल्यापैकी नोकरी मिळाली, तर तिथे काही तुम्ही आराम करू शकत नाही, तुम्हाला काम करावं लागेल. हो. जसं आपल्याला पंतप्रधान पद मिळालं, त्यांना हो. केवढं काम आहे. हा. 15-15 तास, 16 तास काम करतात. कधी कधी ते फक्त 4 तासच झोपतात. मग त्यावेळेला तुमच्यावरती जबाबदाऱ्या भरपूर आहेत. पण सक्सेस काय आहे, की ते पंतप्रधान झाले. हा. कळलं की नाही? ही कृती आहे. आता त्याच्यामध्ये यदा कदाचित अपयश येत असेल हा. किंवा काही संकट मोचन यंत्र आहे, हा. संकट येत असतील तर संकट मोचन यंत्राची पूजा करा. आता काही वेळेला काही लोक येत असतात, संकट मध्ये अडकतात, हा. मग त्यावेळेला तुम्हाला शनीचा उपाय केला पाहिजे, राहूचा केला पाहिजे. तर संकट मोचन नावाचं यंत्र आहे. संकट मोचन हनुमान पण आहे. होय होय. हो का? तिथे मरीन लाईन्सला पिकेट रोडला हनुमंताचं मंदिर आहे, संकट मोचन. हो स्मॉल पॉक्स कोर्टाच्या बाजूला. हो, माहिती आहे सर. समोरच शाळा आहे. एलटी मार्ग पोलीस स्टेशनच्या बिलकुल समोर, हो. लोकमान्य टिळक पोलीस स्टेशनच्या बाजूला समोर. हा. एलटी सर, मार्ग फोटो म्हणतात जरी त्याला. लावला पण तरी लोक संकट मोचन हनुमानाचा तरी पण चालेल का घरी पूजा करण्यासाठी त्याचं? चालेल. असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला, हनुमंताची भूमिका अशी आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला जेव्हा संकट येतात, हा. त्या त्यावेळेला हनुमंताचं स्मरण जरी केलं तर हो. हनुमंत अशी एक जागृत देवता आहे की ताबडतोब तुमच्या तिथे ती उपस्थित असते. होय सर. म्हणून संकट मोचन हनुमंताचं मारुती स्तोत्र आपण तेवढ्यासाठी ते पटकन आपण म्हणाल चालू बरेच जण करतात सर, ते तेवढ्यासाठीच तो उपाय पूर्वीपासूनच आहे सर जुना. 100% आहे त्याचे हो हो रिझल्ट. हो त्याला सर. अनुभव आहे 100%. हनुमानाचं स्मरण करणे किंवा मंदिरात दर्शन घेणे ना, याचा अनुभव येस 100% मला नक्की. सुद्धा सर हा अनुभव खूप आहे हनुमानाचा, की त्यांच्या उपासनेमुळे खूपशा गोष्टी लगेच साध्य होतात आणि उपाय मिळत हो जातात. हा खूप अनुभव माझा खूप चांगला आहे. आमच्याकडे मुंबईमध्ये 300 वर्षापूर्वीची हनुमंताची देवळं आहेत. हो. 300 वर्ष. हम्म. 1735 विचार करा. हो 1735 मुंबई काय असेल. हो. मग तिथे गोसावी वाडी आहे, तिथे हनुमंताची प्रतिमा दगडात कोरलेली आहे, 300 वर्षापूर्वीची आहे साधारणतः. हम्म. असं आहे. आणि तिकडे सगळे पूर्व जे स्वामी होते त्यांनी समाधी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या आचार्यांनी, आणि समाधी क्षेत्र आहे आणि अतिशय दुर्मिळ होतं त्या ठिकाणी. आता शोध लागला. कळलं? हो. हनुमंत जागृत देवस्थान आहे. हो सर. किंवा आणखी एक जागृत देवस्थान म्हणजे असं आहे की नरसिंह, नर आणि सिंह ही विष्णूची देवता आहे. तर त्या ठिकाणी तो एक अवतार आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही नरसिंहाची पूजा कराल, नरसिंहाची,
तर त्या त्या वेळेला तुम्हाला संकटातून मुक्ती प्राप्त होईल असं आहे. म्हणून हरिकृष्ण मध्ये कृष्णाची आरती झाल्यानंतर नरसिंह आरती केली जाते. आहे का जानकी, आहे का तू? हो हो बरोबर. ऐकतेस तू? ऐकते. म्हणजे हरिकृष्ण मधली आरती झाल्यानंतर नरसिंहाची आरती असते ना. जीवनातले सगळे विघ्न नाश करणारे नरसिंह भगवान म्हटले जातात. जसं प्रल्हादाला प्रोटेक्शन दिलंय तसं सगळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी आहेत ते. भक्त प्रल्हादांची फार मोठी श्रद्धा म्हणून तर भगवंत जागृत झाले, तिथे ताबडतोब उपस्थित झाले. हो बरं ठीक आहे, आता वेळ झालाय भरपूर. तर आणखी कोणाला काय विचारायचं असेल, कारण ती यंत्र दाखवायची राहूनच गेली. तर मला वाटतं वास्तूच्या क्लासमध्ये आता पुढच्या वेळेला आपण वेगळा विषय घेऊ. बरं, काही वास्तूच्या क्लासमध्ये वैयक्तिक सर काही उपायांचा क्लास झाला, पण सर जे काही तुम्ही सांगितलं तितके साधे सोपे उपाय आहेत सर, आणि खूप इफेक्टिव्ह तेवढेच जुने पारंपरिक असं कुठलंही तुम्ही सांगितलं नाही. साधे वनस्पतींचे सुद्धा उपाय सर खूप छान सांगितले तुम्ही, जे कुठल्याही पुस्तकामध्ये कधीही वाचनात आलेले नाहीत आणि येणारही नाहीत असं तुम्ही साधे सोपे सांगितले सर. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. आणि जातकांना हे सांगितले तर ते खरंच म्हणजे तुम्ही जे अगदी भस्म जे द्यायला सांगितलं तर उपाय सर खुश होतील सर असं केल्यानंतर. तर त्यासाठी आहे. खूप आता धन्यवाद सर. खूप 3,000 या पोटलीवाल्याला केवढी संकट आले ते त्यांना माहिती. त्याचे भलते ते कार्यक्रम करू नका. दॅट इज होय होय सर. रॉंग. नाही चुकीचंच आहे सर सर. हो एनर्जी एक्सचेंज बोलतात. 6,000 एक महिन्यापूर्वी ऍडव्हर्टाईज देतात आणि काय देतात ते माहिती नाही मला. ते काय भांगड, माझ्याकडे तर अख्खी लिस्ट आहे की त्या पोटलीमध्ये मला तो कुलकर्णी मॅडमना पाठवली होती की पोटलीमध्ये काय काय साहित्य वापरलं. सगळं वनस्पती आहे. हो हो आणि सर. बटवा हो मिळतो सर. 100 रुपयाला. हो आणि चांगल्या विकतात उत्तम सर केवढ्या बटवा मिळतो. लांब केवढ्या किमतीनं ते सर. हो काही काही करतील लोक हो सर. असं आहे. घेतले ना आम्ही पण सर त्यावेळेला ते तर त्यावेळेला माहिती नव्हतं ना सर. लक्ष्मी पोटली विकणारा माणूस गरीब होतो एवढं नक्की समजा. कुबेर पोटली, लक्ष्मी पोटली हे सगळं धंदा आहे. मी काय असं आयुष्यात कधी काम केलेलं नाही, करणार पण नाही. सर लोक असा विचार का नाही करत की प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट नसतो लाईफमध्ये, आणि धनासाठी तर लोक नेहमी शॉर्टकटच म्हणजे तेच पाहतात, आणि जिथे शॉर्टकट आहे तिथेच तो त्यांचा प्रेफरन्स राहतो आणि फसतात. ते फसतात याला कारण काय, लोभ वधारे फसाय. गुजरातीमध्ये म्हण आहे की कुठल्याही गोष्टीचा लोभ केला की तुमच्याकडे फसवणूक ही निश्चित आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे लोभ वधारे फसाय. सर एक विचारू? बरोबर. हो सर, थँक्यू सर. म्हणून तिथे लोभ करू नका. हा बोला सर बोला. लोभीनु धन धुतारा खाय. हे धुतारे झाले ते देतात મેં શું કીધું તમને કે લોભીઓ વધારે ફસાય. સાચું હા છે કે નહીં? હા સર. બોલો સાહેબ. હા બોલો बोला 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 नमस्ते. बोला एक नमस्ते. विचारायचं होतं. हा, आपण जो तारेचा उपाय सांगितला आणि हिरव्या लिंबाचा, तो दरवाजावर लावण्यासाठी, जर एखाद्याचं दुकान वगैरे चालत नसेल तर तिथं पण आपण हा करू वापरू शकतो. शकतो ना? हो हो करू शकता. हो हो बरं, हो. दुकानाच्या दिशा कोणती असेल, दुकानाचं कसं असतं शटर हो असतं, कळलं का? हो तर शटर कोणत्या दिशेला आहे तर त्याच्यावरती नुसतं लाकडाचा जरी प्रयोग केला वनस्पतीचा तरी सुद्धा त्या ठिकाणी एक कस्टमरचं आकर्षण निर्माण होतं. असं अच्छा आहे. अच्छा अच्छा. आणि तो कोणत्या लिंबाचा प्रयोग दिशेला केला कोणते तरी चालेल. लाकडं असते? हा, हो कोणत्या हो दिशेला कोणती वनस्पती लागेल तर तो तुम्ही हो बघा, मी पुढच्याला शिकवणार आहे. तर आपण उंबरठा हो शिकवणार आहोत ना, त्यावेळेला शिकवू. हो चालेल चालेल. हो धन्यवाद. नक्की. धन्यवाद धन्यवाद. बर, आता बराच वेळ झालेला आहे. आणखी काही कोणाला बोलायचं असेल? 9 वाजून 10 मिनिटं झालेत मला वाटतं. सर मी बोलू? हा बोला. वास्तूच्या क्लासमध्ये सर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. बोल मॅडमना नमस्कार. सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार.
आज आपण वास्तुशास्त्रातला अतिशय महत्वाचा टप्पा गाठलेला आहे की मनुष्याला वास्तूमध्ये आणि वास्तूत राहिल्यामुळे वैयक्तिक जीवनामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणी आहेत. ह्या अडचणींसाठी छोट्या छोट्या उपायांनी अगदी कुंडलीतून जे निर्देशित होणारे अडचणी आहेत आणि प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी या दोन्ही विचारात घेऊन तुम्ही जे छोटे छोटे उपाय सुचवलेत जे आमच्या प्रत्येकाच्या आता जेवढी माणसं उपस्थित आहेत त्याच्या प्रत्येकाच्या घरी गणपतीची पूजा होत असेल. पण मला असं वाटत नाही की आज जे गणपतीची पूजा करताना जे बारकावे तुम्ही दिलेत ते बारकावे आम्ही सगळेजणी 100% पाळतो असं होत नाही. तर आपल्या चुका काय होतात त्या चुकांकडे आपण वळून बघून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण पूजा साधली तर केव्हाही आपल्याला जीवनामध्ये खूप चांगले अनुभव येऊ शकतात. आता तुम्ही जो सिंदुराचा उपाय सांगितलात तो सुद्धा खूपच प्रभावी उपाय आहे आणि आपल्या वैवाहिक जीवनातल्या अडचणीसाठी तो केव्हाही प्रभावी होईल आणि जातकाच्या अशा अडचणीसाठी आपल्याला तो वापरायला हरकत नाही. व्यसन याच्यासाठी सांगितलेला उपाय किंवा जुनं लाकूड, जुने खेळे बोटीचे हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत या उपायातून तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना तर दिलासा दिलात पण जे ज्योतिषाचा व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्या व्यवसाय करणाऱ्या मंडळींना सुद्धा खूप मोठं भांडवल मिळालेलं आहे. तर या सगळ्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि प्रत्येक गोष्ट केव्हा करावी त्याची महती केव्हा साधली जाते हे सुद्धा लक्षात येणं आणि घेणं हे जरुरीचं असतं. तर असे सगळे बारकावे घेत घेत आजचं लेक्चर तुम्ही केलं संपन्न. तर आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली आणि मी विचारलेल्या तोडग्यावर सुद्धा शंकेवर पण तुम्ही जो तोडगा सांगितलात की आयुष्यात संकट येतात पण संकट आल्यावर शेवटी त्याच्यात सक्सेस आहे याचा अर्थ आपण त्या संकटातून चांगल्या मार्गाने बाहेर पडलो असं गृहीत धरलं तर आपल्याला त्याचा खूप आनंद वाटतो. पण कधी कधी त्या विजयापर्यंत पोहोचेपर्यंत जी संकट झेलावी लागतात तेव्हा त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा मनोबल नसतं. अशी पण वेळ येऊ शकते. पण तुम्ही जे सांगितले त्यातून एक वेगळी दृष्टी मिळाली तर या सगळ्यासाठी सर आपले धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 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 पूनम मॅडम समारोप करा. होय करते सर. आता पटकनच करते. आता मॅडमने पुष्कळ व्यवस्थित सांगितलंय. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्कार. इथे अरे डबल आवाज येतोय काय? नाही ना? हॅलो नाही नाही नाही. हा नाही आणि नाही. हा आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता सगळ्यात मेन ती गणपतीची मूर्ती ठीक आहे तुम्ही केरळमध्ये मिळते ती लाकडी पण समजा ना ती नाही मिळाली ज्याच्याकडे जी आहे कोणाकडे चांदीची कोणाची काय ते पंचधातूची अजून कशा कशाची पण त्याच्या मागे आरसा ठेवावा हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही म्हणालात ना की सर्वांगाने गणपतीचं दर्शन व्हायला पाहिजे आणि होम इतकं काही अवघड नाही. रविवार किंवा मंगळवार फक्त अभिजित मुहूर्त सापडला पाहिजे तसा पण केला आणि ते होमाचे भांडे पण मिळतात म्हणजे मातीचे पण मिळतात आणि छोटे छोटे तांब्याचे पण मिळतात. फार एवढे काही महाग नाही आहेत पण चांगले आहेत. तर ते पण करायचं. फक्त होमात करताना ते मेन लक्षात ठेवायचं. तुम्ही सांगितलंय की वेलची लवंग दालचिनी आणि काळी मिरी तर त्याच्यात तांदूळ किंवा तीळ हे नाही वापरायचे. म्हणजे ह्या ज्या 4 वस्तू आणि आपल्या समजा अजून काही नैसर्गिक वनस्पतीच्या मिळाल्या तर ते सगळे म्हणजे होमाचा तुम्ही म्हणता पुडा मिळतं पण तुम्ही म्हणता तसं तो विकत आणण्यापेक्षा आपल्या घरात बेल असतं उंबर असतं हे सगळं आपल्याला सापडतंच ना अवतीभवती. तर त्याचंच आपण चूर्ण करून ठेवलं आणि ह्यांचं पण सगळ्यांचं चूर्ण करून ते असं गाईच्या तुपात एकत्र करून ठेवलं आणि त्याचा होम केला तर तो छानच होईल. किंवा मग ज्यांना नाही जमलं तर मग अष्टमीला तर अष्टमी तुम्ही म्हणालात म्हणजे शुक्ल किंवा कृष्ण कुठल्याही पक्षातली चालेल ना आणि त्याला मग येस. मुहूर्त हो बघण्याची पण हो. आवश्यकता नाही. आणि ते पण छान सांगितलं की दिव्याची वात सरळ म्हणजे सरळच असावी मोस्टली अशी येस आडवी येस नको. हा येस. आणि मग हे जे भस्म आहे ते तो पण उपाय छान आहे की गोमती चक्र आहे तर 5 किंवा 11 आणि ही ही जी आपण हो हा होम करतो
त्याचं म्हणजे ते ठेवून एकत्र पिवळ्या कपड्यात ती पोटली बांधून आपल्या जवळ ठेवायची किंवा मुलांना द्यायची. आणि तांब्याचं तर ते तांब्याचे किंवा बोटीचे खिळे ते तर तुम्ही मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, दरवाजाला लावून आणि ती फळी पण म्हणजे त्या बोटीची मिळाली तर अजून चांगलंय. आणि ते हिरव्या लिंबाचा पण उपाय खूप चांगला आहे, कारण हे कुठल्याही दरवाजा असं नाहीये की हा ईस्टचा आहे, साऊथ वेस्टचा आहे किंवा साऊथ ईस्ट, कोणाला पण हे चालेल. त्या तांब्याच्या तारेत ते 11 लिंब असे गोवायचे, म्हणजे त्याचं आपण जसं फुलं हे करतो तसं, आणि मग ते दोन्ही बाजूला असं तोरणासारखं लावून द्यायचं. आणि मग अजून मग मारू त्या ह्याच्यासाठी तर सांगितलंच, म्हणजे ज्या स्त्रियांना आयदर म्हणजे त्यांचे पती व्यसनी किंवा सपोर्ट करत नाही असं असेल घरातलं, तर त्यांनी हा सिंदूरचा एकतर टीका म्हणजे आपलं आम्ही गंध कसं लावतो तसं लावायचं किंवा जवळ ठेवायचं. आणि मग हे बाकीचे पण उपाय छान सांगितले की मुलींच्या लग्नासाठी मनवांचित पती प्राप्ती यंत्र, मुलांसाठी किंवा मुलीसाठी दोघांसाठी पण विवाह यंत्र पण तुम्ही म्हणालात. आणि शिक्षणासाठी ते दश महाविद्या यंत्र, संतान प्राप्ती यंत्र पण आहेच आहे. देवदार लाकडाची पण फळी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी पण, कारण ते गुरुग्रहाला म्हणजे हे करतं ना, म्हणजे गुरुग्रहाचीच गुरुग्रहाचं लाकूड आहे. वनस्पती आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे मारुतीचं तर इतकं सुंदर, तुम्ही म्हणजे माझे बाबा पण नेहमी करायचे आणि मला तर फार छान, म्हणजे मला माहित नाही हनुमान चालीसा म्हणजे लेडीजनी वाचावा की नाही वाचावा, पण मी वाचते अगदी 101 वेळा सुद्धा त्याचं पारायण करते. अतिशय उत्तम, म्हणजे उत्तमात उत्तम, म्हणजे काही जरी होत असलं आपल्याला तर विदिन म्हणजे 1 मिनिटाच्या आतच म्हणजे त्याचं सोल्युशन मिळतं, इतका अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर हे करायला काही हरकत नाही. संकट मोचन यंत्र पण मिळतं किंवा त्याचं पण स्तोत्र आहे, ते पण वाचलं तरी चालतं. आणि तुम्ही ते नरसिंहाचं पण ते छान सांगितलंय, म्हणजे विष्णूचा अवतार आहे, म्हणजे सगळी पूजा झाल्यानंतर परत त्या नरसिंहाची पण आरती किंवा असं करतात. आणि ते लोभी वधारे फसा हे अगदी बरोबर, म्हणजे तुम्ही ते ह्याच्यातनं म्हणाले, पण लोभ केला तर मग तो माणूस फसणार हे अगदी प्रत्येक म्हणजे ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनाही माहिती आहे. आणि करू नका, हे केलं तर शेवटी फसणं हे आलंच आहे. तसं अतिशय छान, म्हणजे आज आपला म्हणजे वास्तुशास्त्राचं ठीक आहे ना, वास्तूत पण हे उपाय महत्वाचे आहेतच. त्यासाठी अगदी म्हणजे सगळेजण खुश झाले आणि छान पण उपाय तुम्ही सांगितले. त्यासाठी मी तुम्हाला आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. आणि आधीच इन ऍडव्हान्स मध्ये थँक्यू. उद्याचा क्लास तुम्ही जो घेणार आहेत 29 हो मार्चच्या हो संदर्भात, त्यासाठी खूप खूप आभार आणि सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी या लवकरात लवकर. थँक्यू सर, थँक्यू ऑल, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद, खूप ओके. छान क्लास झाला.